सत्याचा आत्मा आहे. मॅन असत्य परमेश्वराच्या ठाई बिलकुल राहत नाही. म्हणून वचन काय म्हणते, तो अंधाराच्या ठाई प्रकाश तो, अशासाठी की अंधार जो आहे हा त्याच्यामध्ये गाडला जावा. आणि आम्हाला सत्य जे आहे ते प्रगट व्हावे. हालेलुया. आपण आपल्या मना प्रार्थनेसाठी खरे झुकूया. स्वर्गीय पिते प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या गोड पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो. या सत्याच्या समय तुझ्या नावात प्रभू तो आम्हाला एकत्र केलेला आहे. आणि प्रभू आम्ही जमलेलो असताना प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की प्रभू तुझ्या वचनाची रोटी आज तू आम्हाला दे. या सकाळची समय प्रभू आशीर्वादित कर. आम्ही जे जमलेलो आहोत तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर. व प्रभू हे प्रभू तुझ्या वेळेमध्ये तुझ्या शेवटच्या अंतिम काळामध्ये प्रभू आम्ही बसलेलो असताना प्रभू आम्ही तुझी उत्कंठेने अपेक्षा करीतो की प्रभू तू आम्हाला आशीर्वादित कर. माझ्या मुखाला तू स्पर्श कर, ऐकणाऱ्या कानाला तू आशीर्वादित कर, आमच्या प्रत्येकाच्या हृदयाला तू स्पर्श कर. आणि प्रभू आजच्या सकाळचं आमचं जमणं प्रभू तू आशीर्वादित कर. आम्ही सर्व पुढे वेळेस आम्ही तुझ्या हाती येतो. खरोखर दिलेल्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या जोडीला राहा, जे आलेले नाहीत, जे दूरवर आहेत, प्रत्येकाची आम्ही आठवण करते. ह्या वेळेला प्रत्येकावर तुझी कृपाने दया कर, अनुग्रह कर. पुढे वेळेस आम्ही तुझ्या हाती घे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करीतो म्हणतो, ऐकणे मान्य कर. आमेन. आमेन. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. आपण आपले बायबल उघडूया. पवित्र शास्त्र याचा पहिले करीन याचा 12वा अध्याय, 1 करीन चॅप्टर 12. काही वचन आपण आज बघणार आहोत. प्रभू आम्हाला सहाय्य करो. आमेन. काल मी संध्याकाळी ब्रदर रोमनकडे गेलेलो असताना त्यांच्याशी थोडा वेळ वार्ताही करण्यास मिळाली निघण्या अगोदर. आणि त्यांची इच्छा आहे की ही त्यांची शेवटची ट्रिप असावी. परमेश्वराने त्यांच्यासाठी मार्ग उघडावा. आमेन. आमची प्रार्थना असणे गरजेचं आहे अशासाठी की आम्ही सगळेजण एकत्र असावे. कारण दिवस वाईट आहेत. वाईटाचे दिवस येऊन ठेपलेले आहेत. वाईटाचे दिवस येऊन ठेपलेले आहेत आणि आम्हाला देवाची गरज आहे. आमेन. ही वेळ आहे की जसं वचन म्हणते, जसं जसं तुम्ही आपले मिळणे वाढवा. कारण वाईट वेळ, वाईट प्रसंग, दिवस येत आहेत. शैतान सगळ्या ठिकाणी तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. फ्रायडेचं जसं वचन आलं, शुक्रवारचं वचन जसं आलं की जर तुमच्या जीवनात सगळं काही चांगलं चाललेलं असेल ना, देर इज समथिंग रॉंग. जर तुमच्या जीवनात सगळं व्यवस्थित, सकाळी मस्त उठतो, नाश्ता करतो, मस्त दुपारी जेवतो, रात्री जेवतो, झोपतो, भरपूर झोप काढत असेल ना, तर तुमच्या जीवनात काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तुमच्या जीवन अजिबात हललेलं नाहीये. भाऊ बहिणींना, आपल्याला देवाच्या कृपेमध्ये राहणे फार गरजेचं आहे. कारण प्रत्येक विश्वासी जो आहे हा केवळ देवाच्या वचनावरतीच उभा राहू शकतो. त्याच्यासाठी भिस्त जी आहे हा देवाचं वचन आहे. आमेन. आणि प्रभू आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. पहिले करीन त्याचा 12वा अध्याय आणि याचं 1 ते पहिले करीन पहिले करीन त्याचा 12वा अध्याय आणि 1 ते आपण 11 पर्यंत वाचूया. बेसिकली तुम्ही परराष्ट्रीय होता तेव्हा जसे तुम्हाला वळण लावण्यात येत होते तसे तुम्ही त्या मुख्या मूर्तीकडे ओढले जात होता. हे तुम्हाला ठाऊक आहे. म्हणून मी तुम्हाला कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणी माणूस येशू शापभ्रष्ट आहे असे म्हणत नाही. आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी प्रभू एकच आहे. आणि कार्यांचे निरनिराळे प्रकार आहेत तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. फार महत्वाचं वचन आहे. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे, बट द मॅनिफेस्टेशन ऑफ द स्पिरिट इज गिवन टू एव्हरी मॅन टू प्रॉफिट विथ हेल्प. हालेलुया. आमेन. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्म्या ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी सगळी कार्य तोच एक आत्मा करीतो.
तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. हालेलुया. आमेन. तो एकेकाला आपल्या इच्छेप्रमाणे वाटून देतो. आपण इकडे हात ठेवूया, आणखीन एक वचन वाचूया. रोमकरास पत्र ह्याचा 8वा अध्याय, वचन 1 आणि 2च वाचूया. 1 आणि 2. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. आमेन. कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. आमेन. आमेन. हालेलुया. प्रभू वाचलेल्या वचनावर आशीर्वाद द्या. आपण आपल्या जागेवर बसूया. आणि वास्तविक ह्या दिवसापासून ह्या वचनावरती मी मेडिटेट करत होतो. पवित्र आत्मा, द मॅनिफेस्टेशन ऑफ द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याचे प्रगटीकरण. आणि मला वाटते कदाचित हा आपण सिरीज मध्ये पाहूया, थोडा तोडून, कारण पवित्र आत्मा काय आहे, पवित्र आत्मा कशाला हवा आहे आणि पवित्र आत्मा काय करतो हे आम्हाला समजणे फार गरजेचं आहे. आणि माझा आजचा सब्जेक्ट माझा पार्ट 1 आहे, प्लीज द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याला संतुष्ट करणे. आमेन. इट इज प्लीज टू द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याला संतुष्ट करणं. आपण इकडे पाहतो की जसं वचन म्हणते की पवित्र आत्मा हा काय आहे, एकच आत्मा आहे जो प्रत्येक कृपादानांना वाटून देतो. आमेन. आणि तो काय करतो प्रत्येकामध्ये, जसं वचन म्हणते, आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे. बहिणींना आपण पाहतो की परमेश्वर जो आहे हा पृथ्वीचं निर्माण करता परमेश्वर आहे. आमेन. त्यांनी प्रत्येक गोष्ट पूर्वनियोजित केलेली आहे. कोणतीच गोष्ट तो सडनली डिसिजन मध्ये घेत नाही. प्रत्येक गोष्ट जी आमच्या जीवनात घडते ती परमेश्वराने पूर्वनियोजित केलेली आहे. म्हणून जसं दावीद म्हणतो, माझ्या जीवनात एकही दिवस तो असा उगवला नाही की सरप्राइझिंग आहे. प्रत्येक दिवस तो आपल्या वहीत काय केलेला आहे, नमूद करून ठेवलेला आहे. प्रत्येक वेळ त्यांनी आपल्या जीवनात जी आहे ती त्याने नमूद करून ठेवलेली आहे. आणि त्या प्रत्येक वेळेमध्ये तो इच्छा करतो की आम्ही त्याच्या इच्छेबाहेर जाऊ नये. तुम्ही सांगाल, अरे ब्रदर, कॉन्ट्राडिक्ट स्टेटमेंट वाढते. त्यांनी तो वहीत नमूद केलेला आहे आणि आम्ही त्याच्या इच्छेबाहेर जाऊ नये, हे कसं काय? त्यांनी वहीत नमूद करून ठेवलेलं आहे आमच्यासाठी जे चांगलं आणि उत्तम आहे ते. परंतु जसे प्रॉफेट म्हणतात, गॉड हॅज गिव्हन अ फ्री मॉरल एजन्सी. फ्री मॉरल एजन्सी काय? जे तुम्हाला वाटते ते तुम्ही करू शकता, ज्याला आपण स्वइच्छा म्हणतो. स्वइच्छा दिलेली आहे, परंतु आपल्यासाठी एक मार्ग त्यांनी बनवून ठेवलेला आहे. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही हा जो मार्ग आहे, जो जीवनाचा मार्ग, ह्या मार्गानेच तुम्ही चालावे. परंतु जसं वचन म्हणते अनुवादामध्ये की जीवन व मरण तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. तो काय सांगतो की माझी इच्छा आहे की तुम्ही जीवन घ्यावे, परंतु ही तुमची इच्छा पाहिजे की तुम्हाला जीवन पाहिजे की मरण पाहिजे. बहिणींनो, प्रत्येक वेळेला देव जो आहे हा आमच्या चांगल्यासाठी काहीतरी विचार करतो, परंतु मनुष्य हा घाईवाला माणूस आहे. म्हणून काय म्हणतात, भगवान की घर में देर है अंधेर नहीं है. का? कारण माणसाला घाई जाम असते, परंतु देव प्रत्येक गोष्ट आपल्या काळाप्रमाणेच करतो. आपण इकडे बघतो की संत पौल जो आहे हा काय करत आहे, आध्यात्मिक दानाविषयी बोलत आहे. शरीरापर्यंत सगळ्या गोष्टी माहिती आहेत, परंतु आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. कारण भाऊ बहिणींनो, काय झालेलं आहे, आपण अंतिम काळात सुद्धा बघतो, या दानामुळे लोक फार कन्फ्युज झालेली आहेत. आणि काय झालेलं आहे, हे जे आत्म्याची जी दान आहेत त्यामुळे लोकांना वाटते, जर कोणाला आरोग्य देण्याचं दान असेल, जर कोणाला चांगलं प्रीचिंग करण्याचं दान असेल, तर लोकांना वाटते की हा जो प्रीचिंग करतो किंवा हा आरोग्य देतो ह्याच्या काही पवित्र आत्मा असतो. असं तसं नाहीये. प्रॉफेट काय म्हणतात तिकडे बघूया. Now there is no evidence of the Holy Ghost. See, you can't rely upon that. You can't rely upon the fruit of the Spirit, because the fruit of the Spirit is love. Hallelujah. तुम्ही जे कारण बघता, आपण थोडासा हा स्टडी टाईपचा टॉपिक आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही हा विषयाला समजून घ्यावे. ताट बसा, कडक बसा, झोप नाही आली पाहिजे कोणाला. वचनाकडे लक्ष द्या. प्रॉफिट इकडे काय म्हणतात की ही जी फ्रुट्स आपण जे बघत आहोत ना, काय वचन म्हणते आपण वाचू एकदा ते. 7व्या वचनापासून वाचू ब्रदर. सार्वजनिक हितासाठी, फॉर एव्हरीबडी. काय आहे? मॅनिफेस्टेशन ऑफ द होली स्पिरिट इज प्रॉफिटेबल टू एव्हरीबडी. पवित्र आत्म्याचे प्रगटीकरण आहे, हे सगळ्यासाठी काय आहे? चांगलं आहे. ते काय वाईट नाहीये. जर कोणाला आरोग्य देण्याची
गिफ्ट असेल तर ती वाईट नाही आहे. जर कोणाला प्रचारकाची गिफ्ट असेल तर ती वाईट नाहीये. जर कोणाला वर्शिपची गिफ्ट असेल तर ती वाईट नाही. इट इज गुड, इट इज प्रॉफिटेबल, सगळ्यांच्या हितासाठी आहे. आणि वचन काय म्हणतोय? हा, इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे 8व्या वचनामध्ये, फॉर टू वन इज गिवन बाय द स्पिरिट द वर्ड ऑफ विजडम. आत्म्याचे वचन जे आहे ते ज्ञानाचे वचन. ज्ञानाचे वचन, कारण आपण काही वेळेला शब्द ऐकतो ते काय होतात, आपल्याला ज्ञान देतात, विजडम देतात. हे कुठून मिळते? पवित्र आत्म्याच्या द्वारे. आपल्याला काही वेळेला मार्ग पाहिजे असतो, ज्ञान पाहिजे असते, हे कसं करावं. इट इज कमिंग थ्रू द विजडम. परमेश्वर आपल्याला ज्ञान पुरवतो आणि विद्येचे वचन, शिकविण्याचे वचन, नॉलेजचं, वर्ड ऑफ नॉलेज. आणि हिलिंग मिनिस्ट्री सुद्धा आहे. कोणत्या आत्म्यामध्ये? सेम आत्म्यामध्ये. आता समजा हा एकच आत्मा आहे, हा मल्टिपल कार्य करत आहे. ह्याच्याकडे वेगळी गोष्ट आहे, ह्याच्याकडे वेगळी. आता हे दोघं एकाच घरात आहेत की नाहीये? परंतु ह्याच्याकडे वर्शिपची गिफ्ट आहे, ह्याच्याकडे प्रिचिंगची गिफ्ट आहे. अरे हा तर ह्याचा मुलगा आहे, ह्याच्याकडे सेम असायला पाहिजे ना. पण आत्मा जो आहे तो प्रत्येक मनुष्याला आपली गिफ्ट जो आहे हा प्रगट करीतो. आणि तो काय करतो? तो एकच आत्मा तो आपले कार्य करतो. वास्तविक जेव्हा तुम्ही ह्या पुलपीट वरती येता, तुम्ही प्रत्येकाने ह्या गोष्टीचा अनुभव केला असेल. तो पुलपीट वरती येतो त्यांनी, मी कितीही प्रिपरेशन करून आलो तरी सुद्धा मी जे करून आलेलं आहे ते मी बोलत नाही. कारण हे मला जेवढं समजलं, जेवढं मला प्रगट झालं तेवढं लिहिलं. परंतु पवित्र आत्मा ह्या वेळेला प्रत्येकाची गरज जाणतो आणि त्याप्रमाणेच प्रत्येकाला तो भरवतो. हालेलुया. पवित्र आत्म्याला माहिती आहे की कोणाची भूक किती आहे, कोण किती भूकेला आहे आणि कोणाचं किती पोट भरलेलं आहे हे पवित्र आत्म्याला माहिती आहे. म्हणून जो पोट भरलेला असतो ना त्याला झोप येते. बरोबर की नाही? दुपारी जेवला का झोप येते का? कारण पोट भरलेलं असते. पवित्र आत्मा त्याच्याकडे भरपूर झालेला ना त्याला झोप येणार. परंतु जो खाली आहे ना, जो परमेश्वराकडे मागतो की परमेश्वरा मी आज भरपूर उत्कंठेने आलेलो आहे की प्रभू तुझ्यापासून मला काहीतरी मिळावे, त्याला झोप नाही शकत. तो कामावरती आलेला आहे, तो काय आहे, तो तयार आहे की त्याला काहीतरी मिळावे. हा काय आहे? एकच आत्मा जो आहे हा वेगवेगळ्या रूपाने काम करत आहे. 10वें वचन, एखादा संदेश देण्याची शक्ती, द स्पिरिट ऑफ डिझर्नमेंट हे सुद्धा आहे. आणि डिझर्निंग द स्पिरिट इंग्लिश मध्ये लिहिलं आहे. आणि टंग सुद्धा दिलेला आहे. तरी टंगचा इंटरप्रिटेशन सुद्धा तिकडे दिलेलं आहे. तरी हालेलुया. तरी सर्व कार्य तो एकच आत्मा करतो. काय आत्मा वेगळा आहे का? भाव बहिणीनो, आता आपण समजा या गोष्टीला, देवाचा जो पवित्र आत्मा आहे ह्याला भरपूर असे विंग्स आहेत. आपण काय म्हणतो, इंग्लिश मध्ये म्हणतात की अंडर वन अम्ब्रेला. अंडर वन अम्ब्रेला म्हणजे काय? एका छत्री खाली भरपूर जण एकत्र येऊ शकतात. पवित्र आत्मा जो आहे ह्याच्या खाली हे गिफ्ट्स आहेत. परंतु भाव बहिणींनो, प्रॉफेट जो आहे, प्रॉफेट जो संदेश जो आपल्याला दिलेला आहे हा फक्त देवाने आपल्या ब्राईड साठीच ठेवलेला आहे. हालेलुया. भाव बहिणींनो, आपण वाचतो संत पौलांनी पहिल्या युगामध्ये देवाच्या आत्म्याची कार्य सांगितली आणि लोक त्या कार्याच्या मागे लागली. बघा, देयर इज अ डिफरन्स बिटवीन फर्स्ट एज अँड देयर इज अ डिफरन्स बिटवीन अ ब्राइड एज. हालेलुया. काय केलं? जसं संत पौलाने सांगितलं, 5-fold मिनिस्ट्री आहे विच इज मस्ट. ही मंडळी असणे गरजेची आहे. पवित्र आत्म्याचे प्रतिफळ असणे गरजेची आहे. ही गोष्ट जेव्हा सांगितली लोकांनी वचनाप्रमाणे घेतली. परंतु भाव बहिणींनो, ह्या गोष्टी घेत असताना एक गोष्ट मिस झालेली आहे. मॅम प्रॉफिटकडे म्हणतात, यू कॅन्ट रिलाय अपॉन द फ्रूट ऑफ द स्पिरिट. जे आपण वाचले हे काय आहे? आत्म्याची फळं आहेत. तुम्ही आत्म्याच्या फळावरती अवलंबून राहू शकत नाही. आत्म्याची फळं तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही आमेन म्हणाल? संत पेत्र जो होता, आता तुम्हाला उदाहरण देतो. पेत्र जो होता, प्रेषित 2 मध्ये काय झालं? पवित्र आत्म्याच्या जिभा उतरल्या गेल्या. बरोबर? तुम्ही आमेन म्हणाल? उतरल्या. तुम्ही रिप्लाय करा, म्हणजे मला वाटेल की तुम्हाला समजते, कळते. प्रेषित 2 मध्ये आपण काय पाहतो? पवित्र आत्म्याच्या जिभा उतरल्या. त्यामध्ये कोण होता? पेत्र होता की नाही होता? पेत्र इनफॅक्ट कोण होता? लीडर होता. आणि पेत्र काय करत होता? त्या सगळ्या लोकांना घेऊन
प्रेसिडेंटच्या दुसऱ्या अध्यायाच्या 30-32 वचनापासून उभा राहतो आणि लोकांना सांगतो की आम्ही काय मध्ययुद्ध केलेलं नाही, पवित्र आत्म्याने आम्हाला अभिषेक केलेला आहे. आणि जे इस्रायल लोक हो, तुम्ही ज्या येशूला तुम्ही क्रुसावर खेळला त्याला देवाने ख्रिस्त व प्रभू असे द लॉर्ड जीसस क्राइस्ट, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा असे ठरवलेलं आहे. तुम्हाला द लॉर्ड पिता, द लॉर्ड जीसस पुत्र आणि द क्राइस्ट. व्हॉट इज द क्राइस्ट? इज द होली स्पिरिट. हे तीन जे आहे हे त्यांना तिघांना त्यांनी एका नावामध्ये पूर्ण केलेलं आहे. आणि त्या नावात त्यांनी काय सांगितलेलं आहे? बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. व्हॉट इज दिस? द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट. कधी मिळेल? जेव्हा तुम्ही पवित्र आत्मा येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा की तो परमेश्वर आहे जो पिता पुत्र आणि पवित्र आत्मा या तिन्ही नावामध्ये बसून एक कार्य करून जो आमच्या जीवाला बदलणार आहे. हालेलुया. तो काय करतो? ते गोष्ट तो प्रगट करीतो. आणि काय केलं? प्रसिद्ध 2:8 मध्ये त्यांनी काय केलं? 2:38 मध्ये त्यांनी प्रचार केला. परंतु आपण फिलिपाच्या अध्यायामध्ये गेलो, गलतीमध्ये गेलो तर आपण पाहतो की पौल येतो आणि पौलाला दटावतो आणि तो काय सांगतो? तू पेत्र ह्या यहुदी लोकांमुळे जेंटाईल लोकांना तू दूर का करत आहे? किती महत्वाचं आहे. पवित्र आत्मा तर मिळाला होता ना, विंडिकेटेड होता, प्रगट झाला होता की पवित्र आत्मा काय आहे? मिळालेला आहे. कुठे? प्रसिद्ध 2 मध्ये. परंतु मग कसं काय? जर 2 मध्ये मिळालेला आहे तर मग माणूस चुकू कसं शकतो? खरी गोष्ट आहे ना. पवित्र आत्मा मिळालेला आहे तर माणूस चुकू कसं शकतो? संत पौल येतो त्याला करेक्शन देतो. काय सांगतो? की तू यहुदी लोक जमली म्हणून तू यहुदी लोकांच्या फेवरमध्ये गेला आणि जे देवाचे जेंटाईल लोक जे आहेत त्यांना तू लांब टाकत आहेस. आता याचा अर्थ काय झाला? की संत पेत्र पवित्र आत्म्यातून बाहेर निघून गेला. अरे पवित्र आत्मा जर होता तर मग पेत्र असा करू कसं शकतो? भावा बहिणींनो, पवित्र आत्मा मिळविण्याची इज अ डेली एक्सरसाइज. प्रत्येक मिनिटाला तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये असणे गरजेचं आहे. पवित्र आत्मा तुम्हाला काय करतो? सत्य आणि असत्य ह्यामधला भेद काढून देतो. त्या पलीकडे तो काहीही करणार नाही. सत्य आणि असत्य हा मतलब तुमच्या प्रत्येक डिसिजन मध्ये तो येईल आणि सांगेल हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. नाउ इट इज युअर टर्न टू व्हॉट टू ऍक्सेप्ट. तुम्ही जर चुकीचा ऍक्सेप्ट केला तर निघून गेला, तुम्ही जर बरोबर ऍक्सेप्ट केला तर तो तुमच्या बरोबर राहिला. हालेलुया. तो काय करणार? तर तुम्हाला त्याचा अभिषेक कायमचा देत राहणार. त्या दिवशी मी विचार करत होतो आणि ब्रदर जॉनीने मराठी कुठेतरी नुकताच एक्झाम्पल दिलं होतं, कोणाशी मला आठवत नाही, कोणाशी बोलताना. आणि ब्रदर जॉनीने म्हटलं की जेव्हा त्यांना पहिल्यांदा वचन कळलं आणि त्यांच्या काकाने त्यांना प्रश्न विचारला, जर तुझ्या भावाने काय केलं असेल आणि तो घरामध्ये असेल आणि कोण मला मारायला तर तू त्यांना उत्तर काय देणार? आणि मी त्या गोष्टीवरती विचार करत होतो आणि खरोखर जे आन्सर होतं ते कदाचित मनुष्याच्या बुद्धीला पडण्यासारखं नाहीये की तो घरात आहे असं सांग. कारण आपल्या भावाचा नाश होताना कोणाला पाहायला आवडेल काय? परंतु आपण काय करतो? मेंटली जे आहोत काही गोष्टीला ऍक्सेप्ट करतो की असं केल्यानंतर असं होईल, हे आपण भौतिक बुद्धीने ऍक्सेप्ट करतो. फॉर एक्झाम्पल आणखी एक एक्झाम्पल देतो. जेव्हा मी अगोदर कामाला सुरुवातीला कामाला लागलेलो ना, तेव्हा सेकंड क्लासने जायचो. पहिले 5-6 महिने 8 महिने. परंतु मला फर्स्ट क्लास बाजूला होतो ना, तो बघून बरा वाटायचं. अरे काय या लोकांमध्ये जायचं, आपण फर्स्ट क्लास मध्ये जायचो. फर्स्ट क्लास मध्ये जायला लागलो तेव्हा सेकंड क्लास काय वाटायला लागला? बेकार क्लास आहे, हे लोअर क्लासचे. परंतु सेकंड क्लास जेव्हा होतं ना तेव्हा काही वाटायचं का? नाही वाटायचं. तेव्हा पैसेच तेवढे होते, त्या एपतीप्रमाणे सेकंड क्लासचं तिकीट निघायचं. ते काही फर्स्ट क्लासचं तिकीट निघू शकत नव्हतं. पैसे वाढेपर्यंत मी वाट बघितली की जेव्हा वाढतील ना तेव्हा मी फर्स्ट क्लास मध्ये जाऊ शकेल. मग वाढल्यानंतर मी फर्स्ट क्लास मध्ये गेलो. आता सेकंड क्लास, बापरे आपल्याला सेकंड क्लास जमणार नाही. वास्तविक सेकंड क्लास मध्ये महिने निघाले. एका साईडला परिस्थिती होती आणि एका साईडला क्लास होता. ह्या दोन्ही गोष्टी ऍक्सेप्ट अशासाठी झाल्या की मला माहितीये की हे होऊच शकत नाही. फर्स्ट क्लास मध्ये गेल्यानंतर वाटायला लागला अरे मी सेकंड क्लास मध्ये ट्रॅव्हलच करू शकत नाही. एसी ट्रेन चालू झाली त्यानंतर वाटायला लागला फर्स्ट क्लास मध्ये पण ट्रॅव्हल करू शकत नाही. आता एसी ट्रेन, बापरे एसी म्हणजे एसी पाहिजेच. फर्स्ट क्लास मध्ये काय गर्दी न काय गोंधळ न काय खटलं असते ते कोण करायचं? एसी मिळवा, एसी पाहिजे. मनुष्य जो आहे
जो आपल्या स्वतःला आपल्या इच्छेप्रमाणे मोल्ड करतो. फॉर एक्झाम्पल आणखीन एक एक्झाम्पल आहे. जेव्हा तुम्ही छोटे असाल, जेव्हा आपण पैसे नसतील फॉर एक्झाम्पल, तेव्हा ते काय पेप्सी कोला प्यायचे, हे खायचे, ते प्यायचे, रस्त्यावरचे चणे घेऊन खायचे. आज मुलाला आपण रस्त्यावरचे चणे देतो. आज पेप्सी कोला आला तर पेप्सी कोला कोण आपल्या मुलांना घेऊन देईन? किती चुंबक बसायचे, किती खायचे. परंतु आज आपण खाऊ काय नाही करत. आज आपण आपल्या मुलांना देऊ, आपण कसं अरे नाही त्याला खोकला येईल, त्याला होईल. अरे मग आपल्याला का नाही झाला? कारण आपण जे आहोत आपल्या शरीराला त्या सवयी लावत आहोत. आपण काय करतो, असं करू नये कारण असं झालेलं आहे, आणि आपण काय करतो, नको नको नको. परंतु त्या बहिणींनो, ह्या गोष्टी एका मनुष्याला कमजोर बनवत चाललेल्या आहेत. बघा, माझा सांगण्याचा उद्देश समजून घ्या. ज्या वेळेला तुम्ही स्वतःला रिस्ट्रिक्ट करताना, तेव्हा पवित्र आत्मा कार्य करत नाही. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही स्वतःला दाबून घेता, बंधन करून घेता, तेव्हा पवित्र आत्मा आपलं कार्य करत नाही. तुम्हाला पवित्र आत्म्याचे कार्य करण्यासाठी तुम्हाला ओपन असणे फार गरजेचं आहे. तुमचा ऑप्शन जो आहे जीवनातला, हा देवासमोर ओपन पाहिजे. प्रभू, तुला जसं पाहिजे तसं तू माझा उपयोग कर. हालेलुया. तुला प्रभू जशी इच्छा आहे तसा तू माझा वापर कर, जेणेकरून प्रभू ज्या मार्गाने तुला न्यायचं आहे, ज्या कठीण प्रसंगातून न्यायचं आहे, ज्या डिफिकल्टीतून न्यायचं आहे, त्यातून तुम्हाला घेऊन जाशील. कारण माझा विश्वास आहे की तू माझ्या बरोबर आहेस. हालेलुया. का बहिणींनो, आपण काय करतो, प्रभू संकट जाम भारी आहे, एवढा दिवस मस्त चाललं होतं, कुठचं कुठे संकट आलं. खोकला झाला का माणूस काय म्हणतो, सगळं परवडे खोकला नको. ताप आला का माणूस काय सांगेल, सगळं परवडेल पण ताप नको. सर्दी झाली का सगळं चालेल पण सर्दी नको. अरे माणूस प्रत्येक वेळेला आपला काय करतो, स्टेटमेंट बदलतो. का? कारण जे वाईट आहे ते नको. कारण भाव बहिणींना, आपण आपल्या शरीराला निगेटिव्हिटीची, सॉफ्टनेसची सवय लावतो. परंतु भाव बहिणींना, पवित्र आत्मा इज अ हार्डेस्ट थिंग टू गेट दॅट. हालेलुया. पवित्र आत्मा आपल्याला कठीण बनवतो. पवित्र आत्मा आपल्याला रगड बनवतो, अशासाठी की तुमचं जीवन जे आहे ह्या भौतालिक परिस्थितीवर अवलंबून नसावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू सहाय्य करो. आमचं जीवन जे आहे ह्या भौतालिक परिस्थितीवरती, ह्या खाण्यापिण्यावरती, ह्या वातावरणावरती आमचं जीवन अवलंबून नसावं. तर आमचं जीवन जे आहे केवळ आणि केवळ पवित्र आत्म्यावरतीच अवलंबून असावं. कारण तो पवित्र आत्मा आहे, ह्या सगळ्या गोष्टीला तो ब्रेक करीतो. बोट फुटली, पाण्यामध्ये पाऊल आहे आणि लोक आहेत, लोकांचा जीव वाचण्याचा प्रश्न पडलेला आहे. आणि देवाचा आत्मा पावलाला काय सांगतो, ही सगळी लोक मी तुला दिलेली आहे. हालेलुया. कठीण परिस्थिती, जीव जाण्याची वेळ आलेली आहे. परंतु लोकांना काय दिसत आहे, पावलाला काय दिसत आहे, देवानी ह्यांचं जीवन माझ्या हाती दिलेलं आहे. भावनींनो, हे का? अरे आपण बघतो, आपण लोकांना वचन सांगतो, चर्चला या तर जीवन बदलेल. चर्च मध्ये आले म्हणजे आपण सांगतो, चला जीवनाच्या मार्गावरती तरी लागला. अरे बोट फुटली पाण्यामध्ये, एक ते जीव वाचत नाही, आणि हा तिकडे प्रचार करायला लागलाय की अरे देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, येशू ख्रिस्त प्रभू आहे, हा तुम्हाला जेव्हा कोण सांगेल, अरे बाबा येशू ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी पहिला जीव तर वाचू दे. तो सांगतो तुमचा जीव वाचलेला आहे, देवाने तुम्हाला वाचवलेला आहे, तुमच्यासाठी देवाने बलिदान केलेलं आहे. तुम्ही फक्त स्वीकारा की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, तर तुम्हाला तो मिळेल. हालेलुया. त्या बहिणीनो, आज काय झालेलं आहे, त्या दानांमुळे मंडळीमध्ये भरपूर प्रकारचं कन्फ्युजन आलेलं आहे. आणि लोकांची जी विचार पद्धत आहे, विचाराची जी समज आहे, ही समज भरपूर खाली पडलेली आहे. आणि लोक काय करतात की ठराविक दानांना, गिफ्टला वरती करतात आणि सांगतो, अरे किती सुंदर गिफ्ट आहे, देव ह्याच्याद्वारे बोलतो. चांगली गोष्ट आहे, परंतु दॅट डझंट मीन की त्याच्या काही पवित्र आत्मा आहे. बघा भाव बहिणींनो, परत तुम्ही कोण, यू कॅन्ट रिलाय अपॉन द फ्रूट ऑफ द स्पिरिट. तुम्ही आत्म्याच्या दानावरती अवलंबून राहू शकत नाही. काय तुम्हाला ही गोष्ट क्लिअर आहे? काय तुम्ही आमीन म्हणाल? आत्म्याच्या दानावरती तुम्ही अवलंबून राहू शकत नाही. बिकॉज द फर्स्ट फ्रूट ऑफ द स्पिरिट इज लव्ह. हालेलुया.
पहिलं जे दानाचं फळ आहे ते काय आहे? प्रेम आहे. जर कोणाला ह्या जे आपण जे दान वाचली ह्याच्यामधलं दान असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच्या ठाई जर प्रेम नसेल तर हे दान व्यर्थ आहे. दान चालू आहे. ही हॅज अ गिफ्ट. ही कॅन कम ऑन द पुलपीट, प्रचार करू शकतो, सगळं करू शकतो, पण त्याच्या ठाई जर प्रेम नसेल ना तर मग त्याच्या ठाई पवित्र आत्मा वास करत ना. मग तुम्ही सांगाल अरे त्याला गिफ्ट आहे ती, देवानी दान दिल्यानंतर देव परत घेत नाही. तुम्ही लग्नाला कोणाला गिफ्ट दिलं तर जाऊन सांगता का की मला परत द्या? असा वागला लग्नात, त्याचा फॉर एक्झाम्पल त्याचा डिवोर्स झाला तर तुम्ही सांगाल का अरे तुझ्या लग्नाला मी गिफ्ट दिलं तर आता मला परत दे, कारण तुझा डिवोर्स झाला, लग्नासाठी दिलं होतं ना. मग तो का एकदा दिलं ते दिलं. देवाने पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माच्या वेळेला जे तुम्हाला दान दिलं ते दिलं, परंतु त्या दानामुळे तुम्हाला पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे ह्याचं काही एक लेनदेन नाही राव. ज्या वेळेला तुमच्यामध्ये ख्रिस्ताचा प्रेम दिसून येईल तेव्हाच तो पवित्र आत्मा तुमच्यातून कार्य करण्यास सुरुवात करेल. हालेलुया. And the Christian Science exercise more love than anybody I know of. Hallelujah. ख्रिस्ती सायन्स जे आहे, ख्रिस्ती सायन्स काय? Praise the Lord. देवाचे वचन. देवाचे वचन काय करते? इट इज द सायन्स. लोकांना समजत नाही, याचा अभ्यास करावा लागतो. याचा अभ्यास कसा होतो? पवित्र आत्मा आम्हाला शिकवितो. पवित्र आत्मा आम्हाला काय शिकवितो? की प्रेम करा, प्रेम करा. प्रेम केल्याने देवाचे कार्य होते. कारण तुम्ही अपूर्ण असताना तुम्हावरती देवाने पूर्णता असणारा देवाने तुमच्यावरती प्रेम केलं आणि आपला एकुलता एक पुत्र दिला. म्हणजे तुम्हाला किती प्रेम करणे गरजेचे आहे. उन्हे सगळ्यांनाच दिसतं. प्रेम करणारा माणूस जो आहे ना तो भारी माणूस. ज्याला प्रेम करता येते ना सगळ्या परिस्थितीमध्ये तो भारी माणूस. कारण जेव्हा तुम्ही प्रेम करता तुम्ही तेव्हा देवाच्या वचनाला जिंकता आणि देवाच्या आत्म्याला तुम्ही कार्य करण्यासाठी रस्ता उघडता. हालेलुया. काय करतो? पवित्र आत्मा जो आहे हा आयडेंटिफाय करतो की आपले काम कसे करावे. म्हणून ब्रदर ब्रॅनम काय सांगतात? बिली ग्राहम ओरल रॉबर्ट्स कडे गिफ्ट आहेत, प्रीचिंगचे गिफ्ट आहेत. त्यांच्या बोलण्याला असं स्टेडियम भरते अशी गिफ्ट त्यांच्याकडे आहे. पण ब्रदर ब्रॅनम सांगतात जीवनाचा रस्ता त्यांच्याकडे नाहीये, जीवनाचा संदेश त्यांच्याकडे नाहीये की ते सांगतील आणि लोक रिपेंट करतील आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतील, आपल्या कार्यातून सोडतील. तुम्ही जर कॉन्सर्ट बघितले, ख्रिश्चन कॉन्सर्ट, हिल सॉंग्स वगैरे जे आहेत, ख्रिश्चन कॉन्सर्ट बघितले ना तर तुम्हाला वाटेल हे जगातलं कॉन्सर्ट आणि ख्रिश्चन कॉन्सर्ट मध्ये काहीच फरक नाहीये. कपडे शॉर्ट पॅन्ट घालून ख्रिश्चन कॉन्सर्ट मध्ये आलेला आहे जो गाणं गात होतो, जी गाणं गाणारी आहे ती टाईट कपडे घालून आलेले आहे, परंतु वचन अलावाच करत नाही या गोष्टीला. वचन ह्या गोष्टीला प्रबंध आहे. आणि ते म्हणून काही वेळेला प्रॉफिट सांगतो की तुम्ही ती पण गाणी गाऊ नका जी ह्या आत्म्याने गाणे गेलेली आहेत. तुम्हाला वाटतं चांगली गाणी आहेत, परंतु चांगली गाणी नाही आहेत ती. त्याच्या मागचं स्पिरिट तुम्ही ओळखा. त्याच्या स्पिरिट मध्ये सुद्धा फरक पडतो. म्हणून आपण गीत जे आहेत ना, आपण काही वेळेला गीत घेतो, वर्शिप लीडर करणाऱ्यांना पण मी सांगतो गीत नुसतं घेता म्हणून घेऊ नका. पहिलं बघा की त्याचे चाली काय आहेत, पहिलं बघा की त्याच्यामध्ये वचन काय लिहिलेले आहेत, हे खरोखर वचन आहेत काय, हे खरोखर आम्ही पाहतो का, की ह्या वचनाप्रमाणे आम्ही आहोत का, ह्याची उजळणी करा, ह्याची बघा. असं नाही की फक्त गाणे सिलेक्ट केलं इकडून प्रचार फक्त वर्शिप घेतलं, असं करू नका. वर्शिप करणाऱ्यांनी त्या आत्म्याच्या त्या गाण्याच्या पहिल्या मध्ये जा, त्या आत्म्याला बोलवा आणि आत्म्याकडून अंडरस्टँड करा की हे गाणं काय आहे. हालेलुया. कारण भाव बहिणींनो, वचन काय म्हणते? शौलाला जेव्हा दुष्ट आत्मा लागत असे ना तेव्हा दावीद येऊन विना वाजून गाणे बोलून तो काय करत असे? दुष्ट आत्म्याला पळवत असे. म्हणजे काय आहे? त्या गाण्यामध्ये आत्मा होता. म्युझिक हॅज इज ओन स्पिरिट. त्या आत्मा होता. तो देवाचा आत्मा असणे फार गरजेचं आहे. आपण नुसती गाणी नाही घ्यावी, आपण गाणी बघावी की ह्याचा अर्थ काय आहे. गाणे जे आहे ते त्यांनी काय करावे? उठवा. आपल्याला समजलं पाहिजे की आपण जे गाणे ऐकतो ते गाणे बरोबर आहेत का, हे आम्हाला समजणे फार गरजेचं आहे. कारण आपण भाव बहिणींनो झोपलेले नसावे. आपण फक्त सगळे बोलतात म्हणून गाणे नाही बोलावे.
तर त्याचा अर्थ समजणे गरजेचं आहे. म्हणून अर्थ कळलं का सांगते, जीभ काय आहे ती आग लावणारी आहे. का? कारण तुम्ही मुखातून बोलता. गायन जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही मुखातून बोलता. तुम्ही जोश मध्ये गाणं बोलाल कारण मला चालत आहे, परंतु तुम्हाला त्याचा अर्थच माहिती नसेल ना, तर तुम्ही चुकीचं काहीतरी गाणं बोलून तुमच्यावर काहीतरी ओढवून घेत आहात. जे बोलता की प्रभू मी असं करूंगा आणि तुम्ही जीवनात करतच नाही. हा तुम्ही बोला आमेन. तुम्ही करत नाहीये. भावाबंधींनो, आम्हाला आत्म्याची समज असणे फार गरजेची आहे. कारण काय आहे, इट प्लीज टू द होली स्पिरिट. कारण पवित्र आत्म्याला संतुष्ट करणे फार गरजेचं आहे. तुमच्या समोर काही गोष्टी मी मांडणार आहे, इकडे लिहिलेलं आहे, थोडंसं फार जातो. And the Christian Science exercise more love than anybody I know of. And they even deny Jesus Christ being divine. काय करता? येशू ख्रिस्ताला पवित्र आहे हे ते मानत नाही. There is only one evidence of the Holy Spirit that I know of is the genuine faith in the promised word of the hour. Hallelujah. या घडीच्या दिलेल्या वचनामध्ये हा विश्वास जो आहे, जेन्युइन फेथ, हा ह्यामध्ये ठेवलेला आहे. हालेलुया. दुसऱ्या कशामध्येच नाहीये. भाव बहिणींनो, विश्वास जो आहे हा देवाच्या आत्म्याने येतो. परंतु आम्ही काय करतो? आम्ही गिफ्टच्या मागे जातो. आणि गिफ्टच्या मागे जाऊन आम्ही काय करतो? आम्हाला वाटतं अरे हा गिफ्ट बरोबर आहे का, ज्याकडे गिफ्ट आहे तो बरोबर आहे. परंतु भाव बहिणींनो, आत्म्याची रिक्वायरमेंट फार वेगळी आहे. आमेन. रोमकरपत्र ह्याचा 8वां अध्याय आणि याचं पहिलं वचन, पहिलं आणि दुसरं वचन वाचा. हा, Hallelujah. For the law of the spirit of life in Christ Jesus hath made me free from the law of sin and death. Hallelujah. जीवनाचा आत्मा काय आहे? पवित्र आत्मा. आमेन. पवित्र आत्मा जेव्हा येतो तेव्हा तो तुम्हाला मरणातून जीवनात पार घेऊन जातो. बाप्तिस्मा काय आहे? जुन्या जीवनाला मरणे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाला स्वीकारणे. याला काय म्हणतात? बाप्तिस्मा, नवीन जन्म, बॉर्न अगेन. वाय बॉर्न अगेन? बिकॉज वी आर डेड टू द वर्ल्डली लाईफ. या जगाच्या जीवनाला तुम्ही नेले आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनाला तुम्ही काय केलेलं आहे? स्वीकारलेलं आहे. अशासाठी की आपलं जे जीवन आहे ते ख्रिस्ताच्या आत्म्याने चालावे. आणि मग जेव्हा तुम्ही स्वीकारता, पवित्र आत्म्याला घेता, तेव्हा काय होते? तुमच्यावरती मरणाचा नियम नाही चालत. का? कारण मरणाला येशू ख्रिस्ताने त्या क्रूसावर ठेवून मारलेला आहे. हालेलुया. सार्वकालिक मरणावरती विजय जो आहे तो क्रूसावरती आम्हाला मिळालेला आहे. मग आज आमच्यासाठी काय आहे? सार्वकालिक आत्म्याचा विजय. हालेलुया. आमेन. आणि काय वचन म्हणते? ठरविली देहामध्ये पापाला दंडात्मक ठरविली. कशामध्ये? देहामध्ये. कारण हे जे वॉरफेअर जे आहे ना, हे देहामध्ये चाललेलं आहे. आणि देह आत्म्याला डिसाइड करतो की आत्म्याची कार्य काय आहे. कारण हा जो देह आहे ना, लोभावना देह आहे. हा देह काय करतो? हा देहाला डिस्टिंग्विश करतो. काय डिस्टिंग्विशला आपण काय म्हणतो? फरक स्पष्ट करा ना आपण. फरक डिस्टिंग्विश करतो दोघांमध्ये. अरे हे चांगला, हे वाईट. हा चांगला, हा वाईट. हे कोण करते? हा देह करतो. परंतु आत्मा आत्म्याला ओळखतो. म्हणून प्रॉफिटने मेसेज का प्रीच केला? डीप कॉलेज अनटू द डीप. गहराई को पुकारती है. का? कारण जिकडे देवाचं भूक असेल ना, तिकडे पवित्र आत्मा जाऊन कार्य करतो. हालेलुया. बाबांनो, त्याकडे येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? 10 कुष्ठरोग्यांना आरोग्य मिळालं. परंतु किती लोक परत आली? एक परत आली. अरे एक, पण बाकी 9 कुठे गेले? ते फक्त आरोग्य घ्यायला आले होते. त्यांच्या जीवनाला परिवर्तनासाठी नाही आले होते. त्यांच्यासाठी काय होतं? म्हणून मी गेल्या एकदा सांगितलं होतं, ब्रदर बॅनमकडे 2 स्त्रिया आल्या होत्या हँडिकॅप. आणि जेव्हा एकीला आरोग्य मिळालं, दुसरीने काय सांगितलं? अरे ब्रदर मला आरोग्य नाही मिळालं. ते असं कसं? तिने मिळालं, मला काय, माझं काय झालं? ब्रदर बॅनमने लगेच काय सांगितलं? अशासाठी की तुला जे हँडिकॅप पेन्शन मिळते ते तुला सोडायचं नाही आहे. सी भाव बहिणींनो, जगामध्ये राहून देवामध्ये जाणं पॉसिबल नाही आहे. जर देवामध्ये जायचं असेल तर जगाला मागे सोडणं गरजेचं आहे.
तुम्ही सांगाल जगामध्ये एक पाय ठेवतो आणि देवामध्ये एक पाय ठेवतो. संडेला प्रेयरला मंडे टू सॅटर्डे जगामध्ये. भावा देवाचं जीवन नाहीये. देवाचं जीवन इज अ डेली एक्सरसाइज. प्रत्येक दिवस तुम्हाला शरीराशी आत्म्याशी झगडणे गरजेचं आहे. शरीर सांगतो हे गरजेचं आहे, देवाचा आत्मा सांगतो हे गरजेचं नाहीये. शरीर सांगते झोप गरजेचे आहे, देवाचा आत्मा सांगते ह्याच्यावरती कर, कारण तुला भरपूर लढाई करायची आहे. संत पौलाच्या जीवन आपल्याला एक अनुभव आहे, कठीण जीवन. मी कधी कधी विचार करतो, मी घरी पण काही वेळेला सांगतो, जास्तीत जास्त काय होईल ह्या जगामध्ये? फाशीवरती चढवतील. जास्तीत जास्त काय होईल? कोण कामावरून काढलं तर काय, जास्तीत जास्त काय फाशीवरती चढेल. याच्या पलीकडे काय होईल का? देवाचं वचन सांगते, जो तुमच्या शरीराचा घात करतो त्याला भिवू नका, परंतु जो तुमच्या आत्म्याचा घात करेल त्याला घ्या. म्हणजे कोणतरी आहे जो आत्म्याच्या वरती प्रभुत्व चालवितो, तो आहे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. जर तुम्ही त्याला जगासमोर स्वीकाराल तर त्याच्या पित्यासमोर तो तुम्हाला स्वीकारेल. जर तो तुम्ही जगासमोर त्याला नाकाराल तर तो पित्यासमोरही तुम्हाला नाकारेल. तुम्ही ओळखतच नाही. तुम्ही त्याला इकडे ओळख न दाखवली तर तो तुम्हाला तिकडे का ओळख दाखवला? स्टेफनाने काय केलं? जेव्हा पत्थरवार होता त्याला, तेव्हा त्यांनी प्रेम पहिले दाखवलं, पवित्र आत्म्याचं फळ. त्यांनी काय केलं? भाऊ बहिणींना, आपण काय बघत आहोत आज? पवित्र आत्मा आणि त्याची फळ. प्लीजिंग द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याला संतुष्ट कसे करणे? कारण भाऊ बहिणींनो, पवित्र आत्मा असणे म्हणजे आम्ही स्वर्गात गेले असं होत नाही. पवित्र आत्मा आमच्या कॅरेक्टरला मोल्ड करतो. पवित्र आत्मा आमची चॉईस जी आहे ना ही बदलतो. पवित्र आत्मा आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे नाही चालतो, मनुष्याच्या दैहिक प्रमाणे नाही चालत. प्रभू आता मे महिन्याला प्रभू इकडे जाम गरम होणार, प्रभू तू आम्हाला ना एक एसी दे इकडे, ते थंड वारा दे. ही शरीराची गरज आहे, ही आत्म्याची गरज नाही आहे. आत्म्याची गरज काय आहे की प्रभू तुझ्या स्वर्गीय राज्यात जाण्यासाठी मी पूर्णत्वामध्ये कसा येईल, ही आत्म्याची गरज आहे. कारण कुठेतरी जागा खाली आहे, ती भरणे गरजेची आहे. ह्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. हे शरीराचं आहे. घाण येणं, त्रास होणं हा शरीराला आहे, ह्याच्याशी आत्म्याचं काही निगडीत काही लेणं देणं नाहीये. तुम्ही जर प्रवास करून आला असाल तर तुम्ही सांगाल अरे किती त्रास लेला आहे, तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला त्रास आहे कारण तुम्हाला जीवन हवं आहे. तुम्ही ना त्रास घेणार तर कोण त्रास घेणार? लोक सांगतात प्रार्थनेला जायचो, अरे बापरे एवढा लांब जायला लागते. आणि कामाला जायचं असलं का? कोण सांगते का एवढं कामाला लांब जायचं आहे? माझे ज्वेल सगळ्यात लांब जातो का? ज्वेल सगळ्यात लांब जातो मरीन लाईन चर्चगेट पर्यंत. त्याच्यानंतर मी अंधेरी पर्यंत जातो. मनोज तिकडून गाडी घेऊन वेगळे जातात, ते वेगळे. मग तेव्हा आपण कुरकुर करतो का अरे उद्या आमची कंपनी कुठे ठाणे बिण्याला शिफ्ट केली तर मी सांगू का अरे आता ठाण्याला शिफ्ट केला, मी तिकडे कसं कामाला जाऊ? काय करतो? ऍक्सेप्ट करतो मनामध्येच की जाणं भागच आहे, ऑप्शनच नाहीये, मला आहे ते करणे भागच आहे. मग देवाच्या वचनामध्ये एक्सक्यूज कशाला? कारण आम्ही शरीराप्रमाणे वागायला जातो, आम्ही शरीराला प्राधान्य देतो. काम डिफिकल्ट वाटते. काहीच डिफिकल्ट नाहीये भाऊ बहिणींनो. आपण आपल्या शरीराला ह्या सवयी लावलेल्या आहेत. पवित्र आत्मा क्षमासावी पवित्र आत्मा आम्हाला ह्या सवयीतून बाहेर काढतो, आम्हाला अंडरस्टँडिंग देतो. म्हणून पौल काय म्हणतो? आध्यात्मिक ज्ञानाविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. का? कारण काही लोक अद्याप अजाण आहेत, पवित्र आत्म्याला समजत नाहीयेत. आणि प्रॉफिट इकडे ह्या गोष्टीचा उलगडा करून देत आहेत की तुम्ही अद्यापही अजाण आहात. वचन ऐकलेलं आहे. संत पौलाची इच्छा, ब्रदर बॅरमची इच्छा एकच आहे की तुम्ही अजाण नसावे, परंतु लोक आहेत आमेन करतात आणि त्याप्रमाणे वागत नाही. हो ब्रदर बरोबर, तुम्ही जे प्रचार केला तो बरोबर. आपल्याला बरोबर आता सांगितलं ना म्हणजे ह्यांच्या जीवनामध्ये फरक झाला. अरे फक्त बरोबर बोलण्यासाठी होता, जीवनात घेण्यासाठी नव्हता. ह्याला फरक नाही म्हणत. फरक केला म्हणतात त्या गोष्टीवरती कार्य करणे, त्या गोष्टीला करेक्ट करणे, ह्याला फरक म्हणतात. आज जे मी ऐकलं ह्याच्याद्वारे माझ्या जीवनात फरक पडला पाहिजे, तर ह्या गोष्टीला अर्थ आहे. जर मी आमेन म्हणतो आणि त्या गोष्टी जर करत नसेल तर माझ्यात फरक पडलेला नाहीये.
मी तसाच आहे. दगडावरती पाणी टाकल्यानंतर दगड दगडच राहिला. पाणी पडला रे, पाणी पडला, अरे दगडाला आता मऊ झाला का दगड? नाही झाला. काही फरक पडला नाही. भाव बहिणीनो, देवाच्या वचनाच्या द्वारे, वचन का सांगते? देवाचे वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. ते मज्जा रज्जू यांना आर पार भेदून जाते. का भेदून जाते? का मनाच्या विचारांना ते जाणते. कारण त्याला माहिती आहे की तुमच्या जीवनाची गरज काय आहे. परंतु शरीराने आपण आत्म्याला थांबवून ठेवतो आणि आम्ही शरीराच्या गरजा पुढे करतो आणि आत्म्याला मागे करतो. वाचून दाखवतो. त्या तुम्ही आनंदित आहात? मॅम, द मॅनिफेस्टेशन ऑफ द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याचे प्रगटीकरण आपलं सिरीज आहे. प्लीज द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याला संतुष्ट करणे. जर आज आम्ही संतुष्ट, आज नवरा बायको असतात फॉर एक्झाम्पल, बरोबर? जर नवरा जर रागावलेला असेल तर बायकोला फक्त तोंड बघून कळते की नवरा रागावलेला आहे किंवा तो अपसेट आहे. बायकोचं तोंड बघून नवऱ्याला कळते की बायको अपसेट आहे किंवा रागावलेली आहे. फक्त तोंड बघून. बोलण्याची गरज आहे का? न बोलता पण कळते की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, कुठे काहीतरी खचलेलं आहे. कसं? फक्त तोंड बघून. सांगण्याची गरज आहे? जस्टिफिकेशन आहे? काय बोलत नाही ती? असं नाही. माहिती पडते, अगोदरच माहिती पडते की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, कुठे काहीतरी माझ्या हातून चुकलेला आहे, ज्याच्यामुळे हा राग येऊन ठेपलेला आहे. मग माणूस मागे जातो. काय केलं बरं मी असं की ह्यामुळे राग आला असेल? कुठे काय झालं असेल? काय बरोबर आहे ना? आमेन. लग्न झालेलं हा म्हणतील ऍटलिस्ट, माझ्या जोडीला असतील. आपण काय करतो? मागे जातो. काय करतो? आपण ह्या गोष्टी विचारतो, अरे काय झालेलं असेल. परंतु ही गोष्ट आपण पवित्र आत्म्याविषयी विचारच करत नाही. काय पवित्र आत्मा माझ्याविषयी खुश आहे का? का पवित्र आत्मा माझ्याशी आज बोलला आहे का? काय पवित्र आत्माने आज मला लास्ट एक्सपिरियन्स पवित्र आत्म्याचा कधी आला होता? काय कधी मी रडून परमेश्वराकडे गुडघे टेकून प्रार्थना केली होती? कधी मी माझे आसवे गाळले होती आणि प्रभूकडे प्रार्थना करत माझ्या हृदयाला सॅटिस्फॅक्शन मिळालं होतं की मी सकाळी प्रार्थना झाली, चला आपल्या आपल्या मार्गाला निघा. प्रार्थना न करत तुम्ही विनवणी करत नाहीये, आत्म्यामध्ये जात नाहीये. शरीराला फक्त प्रॅक्टिस लावली आहे की प्रार्थना करा, तेवढंच करताय. आता आपण वाचूया. प्रॉफेट वाचतोय. कालचं फॅमिली ऍक्टर 1 कोणी वाचलाय? कोणी वाचलाय? अच्छा, ठीक आहे. फॅमिली ऍक्टर 1 मध्ये एक फार मस्त पॅराग्राफ होता, त्याच्यातलं मी काय वाचून दाखवतो. सिस्टर हेटी राईट, कोणाला माहितीये सिस्टर हेटी राईट? कोणाला माहितीये? हात वरती करा ना. हात पण वरती करायला कंजूसगिरी करतात. हेटी राईट सिस्टर सगळ्यांना माहिती, बरोबर? किती वर्ष झालं ऐकतो की नाही ऐकतो? हेटी राईट सिस्टर, हेटी राईट सिस्टर, हेटी राईट. परंतु सिस्टर हेटी राईटने काय केलं हे आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही फक्त सांगतो की सिस्टर हेटी राईटच्या जीवनात असा असा बदल झाला. खूप जोरदार आम्हाला टेस्टमनी माहिती आहे, परंतु का घडली हे आम्हाला माहिती नाहीये. प्रॉफेट काय सांगतो बघा. हेटी राईट द अदर डे, एक दिवशी, शी डिडंट आस्क फॉर नथिंग. तिने प्रथमतः काहीच प्रभूकडे देवाकडे मागितलं नाही. शी वॉज जस्ट सिटिंग देअर बट शी सेड द राईट थिंग. हालेलुया. तिने काहीच मागितलं नाही, परंतु जेव्हा तिला विचारणा झाला तेव्हा तिने जी बरोबर गोष्ट मागायला पाहिजे होती ना ती तिने मागितली. शी सेड द राईट थिंग. तिने बरोबर अचूक गोष्ट मागितली. विच प्लीज द होली स्पिरिट, जी पवित्र आत्म्याला संतुष्ट करणारी होती. बघा भाऊ बहिणी किती महत्वाची आहे. काय केलं गेहजीने ना, अलिशाने रथ परत पाठवला. एवढं सोनं नाणं मला कशाला पाठवलंय? याची मला गरज नाहीये, कारण मी काय जादूगार नाहीये, मी काय चमत्कारी बाबा नाहीये की मी केलं आता मला फी पाहिजे माझी. प्रोफेशनल फी चार्ज करायला पाहिजे ना. प्रोफेशनल फी चार्ज नाही केली तर मी केलं असतं तर मी काय घेतलं असतं, पण मी काय केलंच नाही तर मी काय घेऊ? करणारा सगळा देव आहे, त्याला काय द्यायचं असेल तर दे. परंतु गेहजीचा मागे हात बांधून होता ना, त्याची बोट अशी कुडकुड होत होती. अरे ज्या मोठा प्रॉब्लेम झाला त्या दिवशी दादाने सांगितलं तसं प्रचार केला, गोर गरिबांना भरपूर जाणं देण्यात आली असती, परंतु का हे अलिशाला कळते का काय? हा नुसता प्रार्थना करतो. अरे पैशाची किती गरज आहे ह्याला काय माहिती? किती चंचल लागलेली आहे ह्याला काय माहिती? पैसा पाहिजे आपल्याला, सोनं नाणं असा दारावरती आलेले आहे. काय म्हणतात जॅकपॉट लागलेला आहे आणि जॅकपॉट सोडायचा आहे.
गेहजी काय गेला, त्याच्या मागे धावत धावत गेला आणि काय केलं, अरे चुकला. ऍक्च्युली त्याने तुम्हाला नाही सांगितलं, पण झालाय काय, एक आता गेस्ट आलाय, त्या गेस्टला देण्यासाठी ना सामान पाहिजे, तर आमच्या संदेष्टाकडे नाही ना, त्यामुळे ना तू काय कर, मी ते करते, आता दे थोडस आणि ते मी घेऊन जातो का, म्हणजे त्याला द्यायला बरं पडेल. त्याला वाटला अलिशा मस्त झोपला असेल, झोपलाय, त्याच्यापर्यंत मी पटकनची जाऊन येतो ना, 15 मिनिटाचं काम आहे. किती चुकीचं काम करायला माणसाला 5 मिनिटं पण नाही लागत, बरोबर की नाही. चुकीचं काम करायला माणसाला 5 मिनिटं पण नाही लागत, आणि 15 मिनिटं घेतली असतील जास्तीत जास्त. गेला, गोणीत भरले, गोणी आणली, घरी ठेवली, परत कामावरती अलिशाच्या दरवाज्यावर उभा आहे, फेरे मारतो. अलिशा उठला का, आता चहा मस्त चहा बी बनवून देतो. अलिशा आला, अलिशा तू कुठे गेला होता रे, अरे मी कुठे गेलो होतो, मी तर दूध आणायला, दूध संपलं होतं ना, दूध आणायला गेलेला. अलिशा म्हणतो, खरं खरं सांग कुठे गेला होता. अरे तू त्या रथाकडे गेला होता ना, जेव्हा तू गेला होता आणि तिकडे घेत होता ना, प्रभूने सगळं मला दाखवलेलं आहे. आता एक गोष्ट ह्याच्यामध्ये नोट करून घ्या, गेहजी अलिशा बरोबर किती वर्ष झालं होता की नाही, भरपूर वर्ष झाले. गेहजीला इतकं तर माहिती असेल की अलिशाला देव सगळं दाखवतो, मनाचे विचार, कोणाच्या मनात काय चालू आहे, राजा आपल्या मनात काय म्हणतो, हे गेहजीला माहिती नाहीये का, सगळं माहिती आहे. तरी पण का, तरी सुद्धा त्यांनी कशी हिंमत केली की ह्या गोष्टी न कळतील असं समजून तो तिकडे निघून गेला. काय सांगा, कारण त्याची ओढ पवित्र आत्म्याकडे नव्हती, पैशाची हाव, मनाचा, शरीराचा लोभ, आत्म्याची आवड नव्हती. शरीरासाठी केवळ तो अलिशा जोडीला होता. अलिशा प्रार्थनेला जाईल, त्याच्या मागे तो गाडी काढले, मस्त टाळ्या वाजवतो, आमचा संदेश, हालेलुया 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 करतो. परंतु त्याला देवाच्या वचनाची बिलकुल आवड नव्हती. त्याला अलिशाशी देव काय बोलतो, हा गेहजी पासून अलिशाला, अलिशा मला पण सांग ना स्वामी, की प्रभू तुझ्याशी असं बोलतो, माझ्याशी कसं डील करेल, माझ्याशी पण बोलला पाहिजे ना, तुझ्याशी एकटा बोलतो, माझ्याशी बोलण्यासाठी मला काय करावं लागेल. आता अलिशाचा एक्सपिरियन्स गेहजी समोर कमी नव्हता भावा बहिणींनो, कारण तो एलियाच्या आत्म्याने आला होता. त्यांनी एलियाचा आत्मा मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या डोळ्याची पापणी सुद्धा बंद होताना 4 वेळा विचार केला की माझी पापणी बंद झाली आणि एलिया जर गेला तर माझ्या आयुष्याची वाट लागली. हा कोणी विचार केला, अलिशाने. आपल्या डोळ्याची पापणी सुद्धा बंद होऊ दिली नाही. मिलिटरी ट्रेनिंग असतं माहितीये तुम्हाला, मिलिटरी माणसं जेव्हा झोपतात ना, हातात बंदूक घेऊन झोपतात, स्वतःची बंदूक. असं नाही की कुठेतरी मायावरती लपवली गण झोपली आहे, हातात बंदूक घेऊन झोपलाय. तुम्हाला झोप लागली काय, हळूच बंदूक काढून घेऊन त्याची बंदूक हलवता बरोबर त्याला जाग येते. असा अलिशा झालेला. अलिशाच्या समोर एलिया टॉयलेटला जाताना पण आहे ना, पटापट पटापट त्याचं लक्ष जे होते ते एलियाकडे लागलेलंच होतं. एलिया तो आपल्या डोळ्याबाहेर जाऊ देत नव्हता, कारण त्याला ठाऊक आहे एलिया जर सरकला रे सरकला माझ्या हातातून तर माझं जीवन संपलं, काहीच मिळणार नाही. केवढा एक्सपिरियन्स होता, केवढा चिकाटी, जे प्रॉफिट म्हणतात परसिव्हरन्स, चिकाटी, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आता एलियाला माहिती नव्हतं काय ह्याची रिक्वायरमेंट काय होती, एलियाला माहिती होतं. एलिया प्रत्येक वेळेला त्याला टेस्ट करत गेला की तू माझ्या मागे काय येत आहेस, तू थांब इकडे. परंतु एलिया चालत गेला. शेवटी त्याला सांगितलं की तुला काय पाहिजे. तू काय सांगतो, दुप्पट आत्मा, डबल स्पिरिट पाहिजे. तुला जर 100चं पावर असेल ना, मला 200 वॉट पाहिजे. तू सांगतो 200 वॉट, अरे 100 मिळालाय, 200 पाहिजे. तो सांगतो अवघड गोष्ट मागतोस, परंतु जर तू मला बघत राहशील तर तुला मिळेल. आज देवाने आपलं वचन आपल्याला दिलेलं आहे. जो कोणी ह्या वचनात बघत राहील ना, त्यालाच केवळ स्वर्गीय राज्याचं दान मिळेल, स्वर्गीय राज्याची एंट्री मिळेल. कारण हा आत्मा आहे भावा. देवाचं वचन इफिसियन्स पत्र 1:14 वचन काय म्हणते, त्यांनी हा आत्मा तुम्हाला आणि आम्हाला विसार म्हणून दिलेला आहे, टोकन म्हणून दिलेला आहे. व्हॉट टोकन आयडेंटिफाय, की जी जागा तुम्हाला मिळणार आहे त्याचा बयान आज तुमच्या हाती आहे. कारण ज्यांच्याकडे तो बयान आहे त्यालाच ती मिळू शकते. ब्रदर रंधूरने नुकताच साक्ष दिली.
काय सांगितलं त्या माणसाने? पेपर दे ना, जे मी तुला दिले होते ते. तू सांगतो ना की तुझी जागा आहे, तर पेपर दे. आता तो पेपर मागतो. बयाना दिलेला होता. आता हा सांगतो की नाही, तू दिला होता, तुला असं सांगितलं. तर तो सांगतो मी तर भरपूर लोकांना दिलेला, तुझ्याकडे काय सबूत आहे ते तू सांग ना. आणि मला मी कसं सांगू की तुलाच दिला होता? तो कोणाचा चोरला पण असेल, तुझ्याकडे साईन केलेला, ऍक्सेप्ट केलेला असेल ना कुठेतरी. मी तुला दिलाय, तू माझ्याकडून घेतलाय, दोघांची सिग्नेचर, स्वाक्षरी झाली असेल, असं लिहिलेलं असेल ना कुठेतरी. तो पेपर शोधून काढावा लागेल. अरे तो नाही रे, प्रजानंदी सांगते तो पेपर नाही रे, नाहीच, तुला मिळूच शकत नाही. तो सांगतो अरे पैसे दिलाय सगळं, पेपर कुठे आहे का? पेपर नाही आहे. भाऊ-बहिणींनो, ती तुम्हाला गोष्ट मिळू शकत नाही. एलिया आणि एलिशानी एलियाच्या जीवनातले सगळे कार्य बघितले आणि तो एलियाला स्वर्गात रथामध्ये जाईपर्यंत तो त्याला बघत राहिला. भाऊ-बहिणींनो, हालेलुया. तेव्हा त्याला डबल आत्म्याचं दान मिळालं. ते दार गेहजी त्याच्या जोडीला असताना बघत होता की डबल पोर्शन मध्ये देव काम कसा करतो. काय डिफिकल्ट गोष्ट होती का ही? अरे याने तरी सिंगल आत्म्यामधलं काम बघितलं ना, 100 वॉटचं काम बघितलं. अरे गेहजीने तर 200 वॉटचं काम बघितलं. त्या मनाचे विचार बदलण्यापासून सगळं काम केलं. काय स्पिरिट आहे, काय देवाची अनॉइंटिंग आहे प्रॉफिट वरती. परंतु गेहजीने काय केलं? शरीराच्या मोहाला तो गेला. आणि शरीराच्या मोहाला गेल्यामुळे काय झालं? एलिशाने सांगितलं की तू जे केलं ना ते फार वाईट केले. आता त्याचं जे कोड आहे ना ते तुला निरंतरच लागलं. कशामुळे भाऊ-बहिणींनो? देवाच्या वचनाला विकल्यामुळे. देवाच्या वचनापेक्षा देहाला प्राधान्य दिल्यामुळे. भाऊ-बहिणींनो, फार गंभीर गोष्ट आहे. स्पिरिच्युअल प्लीज द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याला संतुष्ट करणे फार गरजेचं आहे. डू नॉट प्लीज टू युअर बॉडी, प्लीज टू होली स्पिरिट. काय प्रॉफिट म्हणतो का? शी वॉज जस्ट सेटिंग देअर बट शी सेड द राईट थिंग. तिने काय केलं? जी अचूक गोष्ट जी आहे ती मागितली. विच प्लीज द होली स्पिरिट, त्या गोष्टीने पवित्र आत्म्याला संतुष्ट केलं. And the Holy Spirit spoke back and said, पवित्र आत्मा मागे म्हणाला, पवित्र आत्मा तिला प्रत्युत्तर केलं, म्हटलं हे ask anything that you will, तू काही पण माग जे तुला मिळेल. whatever you got and want, जे काही तुला पाहिजे ते तू माग. find out whether this is real or not. आपण पाहूया की हे खरं आहे की नाही आहे. ask anything. The healing of the little crippled sister sitting there, all drawn up. जी पांगळी जी नळंद आहे तिच्यासाठी माग. $10,000 to keep her from digging on them hills over there. जी डोंगरावरती जाऊन माथाडी कामगारासारखं काम करावं लागत होतं. $10,000 तुला मिळतील. बघा, आपण काही लागतो घर भरून सोनं मिळेल. सगळ्या गोष्टींना एका कानाने ऐकून विश्वास ठेवायचा नसतो. काय लिहिलंय ना ते वाचणं ना आम्हाला उघडं पाहिजे. आपण कधी कधी नुसतं वाचतो. प्रॉफिट इकडे काय म्हणतात, कोणी काहीतरी इंटरप्रिटेशन केलाय, कोणी काहीतरी स्वतःचा लावलाय, तो विकलाय कोणतं 1515 वर्ष अगोदर, तेच आम्ही विकत बसलाय सगळ्यांना. भाऊ मेसेज वाचा शोधा की खरोखर देव काय म्हणते. काय देवा तुझ्या इच्छेविना तुझ्या झाडावरचं एक पान पण गळत नाही, बायबल मध्ये लिहिलं असं म्हणतो. देवा तुझं वचन म्हणते. अरे कुठे वचन म्हणते दाखवा. कुठे वचन म्हणते की तुझ्या इच्छेमध्ये एक देवाच्या झाडाचं एक पान गळत नाही. बोलतो की आपण बोलतो ना प्रार्थनेमध्ये, बायबल मध्ये लिहिलाय का? नाही लिहिलाय, कुठेच नाहीये की जे देवा तुझ्या इच्छेविना झाडाचं पान गळत नाही असं. पण आपण कोणीतरी म्हटलंय ते आपण ऐकलंय आणि ते आपण पण बोलतो. म्हणून आपण एकदम कायम पण कान उघडून तपासणारे असे असावे आणि आपल्याला समजलं पाहिजे की हे खरोखर आहे का. इकडे काय सांगतात? and $10,000 to keep her from digging on them hills over there. The youth restored to her well-grown down body. Hallelujah. त्याच्या तरुणांचं जीवन पुनर्स्थापित होणं ते तिच्या शरीरासाठी फार चांगलं होतं. Whatever you want to ask,
यू आस्क इट राईट नाव. जे काय तुला मागायचं असेल तुझ्या आरोग्यासाठी माग, किंवा $10,000 मिळतील म्हणून माग, किंवा $10,000 म्हणजे तेव्हाचे किती झाले माहितीये का? भरपूर करोडामध्ये पैसे झाले. बँकेत ठेवला का इंटरेस्ट पण येतो का? सगळं होईल. मेहनत करण्याची गरज काय आहे? आणि तिसरं काय होतं? तुझ्या 2 मुलांचं रिस्टोरेशन, तारणभाग. यू आस्क इट राईट नाव. इफ इट डोंट कम अँड गिव्ह इट टू यू राईट नाव, देन आय एम अ फॉल्स प्रॉफिट. जे तू मागशील ते तुला मिळणार नाही, जर मिळालं नाही तर मी खोटा संदेश आहे. दॅट समथिंग इजंट इट. काय खरं नाहीये का? आणि तिने काय मागितलं? मुलांचं तारण मागितलं. भाव बहिणींनो, तुम्ही काय मागता हे फार इम्पॉर्टंट आहे. देवा पवित्र आत्म्याला ती गोष्ट संतुष्ट केली पाहिजे. शरीराच्या गोष्टीने देव संतुष्ट होत नाहीये, आत्म्याच्या गोष्टीने संतुष्ट झाला पाहिजे. वचन जेव्हा तुम्ही ऐकता, शुक्रवारचं वचन, ब्रदर काय नितीन तुम्ही वचन दिलं? अरे पुढच्या शुक्रवारपर्यंत विसरलं मी काय वचन दिलं ते. दिलं, मस्त दिलं ना ब्रदर. पण आम्ही एक्सरसाइज मध्ये काय चाललेलं आहे? काय छान वचन होतं, कसं व्हायचं, कसं राहायचं. तुम्ही योसेफाबद्दल किती छान बोलले. छान बोलता तुम्ही, बोलता डॉक्टर बद्दल फार छान वचन देतात. तर ते छान वचन देतील, पण जर ऐकणाऱ्यांनी खाणाऱ्यांनी खालच नाही तर त्याचा फायदा काय? वचन जर आमच्या जीवनात उतरलंच नाही तर फायदा काय? ब्रदर तुम्ही फार छान वचन आलं ना त्या दिवशी, फार सुंदर होतं, एवढं आवडलं, परंतु जर जीवनात उतरलं नाही तर त्या वचनाचा फायदा काय? काय फक्त कानाला संतुष्ट केलं काय आम्ही? का आम्ही कानाने हॅप्पी झालो काय? आम्ही काय करतो? आमचे सगळे प्रॉब्लेम, शरीराच्या प्रॉब्लेम्सला आम्ही प्राधान्य जास्त देतो आणि आत्म्याला मागे ठेवतो. गुडघ्यावरती प्रार्थनेला जायला, ब्रदर गुडघे दुखतात ना. का गुडघे दुखतात? ब्रदर डेव्हिड शिंदेने एकदा सांगितलं होतं. तो सांगतो, मी कधीच ना प्रार्थना बेडवरती बसून करत नाही, मी कायमची मांडी घालून प्रार्थना करतो. उपास प्रार्थनेला जरी बसला असेल ना तरी मी गुडघ्यावरती जाऊन प्रार्थना करतो. आणि त्यांनी सांगितलं तर जरा एकदा माझ्या गुडघ्याला हात लावून बघा. तर गुडघे जे होते ना ते अख्खे घासलेले, म्हणजे हे झाले होते, कडक झाले होते, कातडी कडक झाली होती. का? कारण गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करण्याची सवय. पौलाला गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करण्याची सवय होती. का? कारण गुडघ्यावरती जाणं म्हणजे काय माहितीये ना तुम्हाला? सरेंडर होणं. गुडघ्यावर माहितीये ना, पोलिसांनी पकडला का समजा त्याला निलाम कर, गुडघ्यावर जा. का गुडघ्यावर? गुडघ्याचा अर्थ काय? सरेंडर होणे. तुम्ही बेडवरती बसलाय मस्त, प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो, चांगला दिवस दिला प्रभू, आभार मानतो. अरे मग काय केलं तुम्ही? गुडघ्यावर नाहीये, शरीराला प्राधान्य दिलं, मस्तपैकी आरामात बसल्यात का प्रार्थना करतात. गुडघ्यावर जा. दुखणं झालं पाहिजे, शरीराला वेदना झाल्या पाहिजेत. शरीराला वेदना कशासाठी? की आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी. हालेलुया. आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी शरीराला दुखणं गरजेचं आहे. बहिणींनो, आज तुमच्या आणि आमच्या जीवनाला वाचवण्यासाठी येशू ख्रिस्ताला दुखणं सहन करावं लागलं, त्याला कन्हेरी क्रूसावर जावं लागलं. वचन म्हणते तो तुमच्या आणि आमच्या पापामुळे मेला. वचन सांगते, रोमकरपत्र म्हणते तो आमच्यासाठी पाप असा झाला, पापी नाही झाला. काय झाला? पाप असा झाला. त्यांनी आमचे पाप त्याच्यावरती घेतले अशासाठी की आम्ही पापी राहू नये. आमचे पाप सगळे त्यांनी त्याच्यावरती घेतले. तरी असा डोंगर त्याच्यावरती घेतला, तो डोंगर घेऊन, तो क्रॉस घेऊन तो चढला. त्यांनी आपलं जीवन दिलं आणि सांगितलं अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याकडे आहेत. त्यांनी अधोलोकावरती सुद्धा विजय मिळविला. आणि संत पौल 15व्या अध्यायात कॉरिंथमध्ये काय सांगतो? अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? आता हा पौलामध्ये मरणाचा कॉन्फिडन्स आला कुठून? की मरण माझं काहीच करू शकत नाही, हा कॉन्फिडन्स आला कुठून? येशू ख्रिस्ताच्या आत्म्याने आला. येशू ख्रिस्ताच्या आत्म्याने दाखवून दिलं की ह्या शरीरासाठी काहीच नाही, आत्म्याला संतुष्ट कर, आत्म्याप्रमाणे मा की तुम्हाला स्वर्गीय दानं कशी मिळतील. म्हणून ब्रदर मॅडम केवच्या मध्ये जायचे. तुम्ही सांगाल अरे घरात मग स्टडी रूम बनवायची, रूम म्हणून प्रार्थना करायची. कुठे त्या जंगलामध्ये गेलाय, उतरायला जागा नाही, मांडी घातली उभं राहायला जागा नाही, त्या केव मध्ये जाऊन कोण प्रार्थना करते का? अच्छा चला सोडा. त्याच्यानंतर संदेश नंतर कोणी ऐकलाय का तुम्ही की असं केव मध्ये गेलाय आणि प्रार्थना करतो? गुहेमध्ये राहणारा परमेश्वर.
एकांतवासामध्ये कोणाचाच डिस्टर्बन्स नको. प्रार्थनेला बसलाय कोणाला प्रभू 1 मिनिट हा काय रे, अच्छा ठीक आहे, आलो 5 मिनिटात आलो. प्रभू तुझे आभार मानतो. हा चल प्रभू, ओके थँक्यू जीसस, निघाला. फोन आमच्यासाठी इतक्या प्रायोरिटी असतो की आमचं लक्ष देवाकडे लागलेलं नाही, आमचं लक्ष फोनकडे लागलेलं आहे. त्या दिवशी दादानी सांगितलं तसं, सकाळी उठला का सगळ्यात पहिला फोन बघतो माणूस. कोणाचा मेसेज आला रे, सकाळी कोणी मेसेज केलाय, व्हॉट्सअप कोणी केलाय, हे कोणी केलाय, कोणी कोणाचं काय स्टेटस टाकलाय, सकाळी झोपेमध्येच चालू आहे. माणसाला सवय लागली आहे. शरीराच्या वासना आहेत, ह्या आत्म्याला संतुष्ट करत नाहीये. भाव बहिणीनो, आम्हाला आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी आत्म्यामध्ये असणे गरजेचे आहे. म्हणून भाव बहिणीनो, आम्हाला देवानी प्रत्येकाला दान दिलेलं आहे, परंतु ते दान ओळखण्यासाठी देवाच्या आत्म्यामध्ये येणे गरजेचं आहे. जोपर्यंत मी देवाला ओळखत नाही ना, तोपर्यंत देवाला मी संतुष्ट करत नाही. एक वचन वाचूया. पहिले थेसलोनिकरास पत्र त्याचा 5वा अध्याय, पहिला अध्याय. काय तुम्ही आनंदित आहात? पहिले थेसलोनिकरास पत्र त्याचा पहिला अध्याय आणि मला वाटतं 2ऱ्या वचनापासून वाचा. आता काय करत आहे संत पौल, काय करत आहे? आमच्या प्रार्थनेमध्ये आम्ही स्वतःविषयी गुणगान न गात की प्रभू चांगला दिवस दिला, प्रभू आता मी कामाला चाललो, प्रभू मला सहाय्य कर, प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या नावात करतो, आमेन, आणि मी निघाला कामाला. परंतु संत पौलाची प्रार्थना काय आहे? परत वाचा. आम्ही आमच्या आपल्या प्रार्थनामध्ये प्रेज द लॉर्ड, प्रभू ब्रदर जॉनी बद्दल, ब्रदर रणधीर बद्दल, ब्रदर नितीन बद्दल, ब्रदर जयल बद्दल, सिस्टर बद्दल, ब्रदर बद्दल, प्रभू आम्ही तुझे आभार मानतो की तू हे सगळे आम्हाला दिले, तुझ्या वचनामध्ये विश्वासामध्ये आम्हाला दिले, अशासाठी की आम्ही सगळेजण एकत्र येऊन तुझी आराधना आत्म्यात आणि खरेपणात करू शकू. हालेलुया. आणि आपल्या देवाच्या विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आशेमुळे घडलेला देव याने आम्ही निरंतर ज्या तुम्ही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत ना, प्रॉफिट सगळ्या गोष्टी आठवतो की तुम्ही हे केलेलं आहे, विश्वासाला धीराने पकडलेला आहे. आणि वचन काय म्हणते पुढे? देवाच्या प्रीतीतील बंधन तुमची झालेली निवड आम्हाला आहेच. तुमची झालेली निवड, त्याच्या अगोदर सुरुवात काय केलेली बघा, देवाच्या प्रीतीतील बंधन. प्रेम जे आहे, इट इज द फर्स्ट गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट. हे वचन कोणासाठी आहे? ज्यांना आत्म्याने प्रेमाचं जे फळ मिळालेलं आहे त्या बंधूंसाठी आहे, हे सगळ्यांसाठी नाही आहे. परत वाचा ते वचन. इंग्लिश मध्ये काय लिहिलं, वाचा एकदा. चौथं वचन. Knowing brethren beloved, प्रियांनो, युअर इलेक्शन ऑफ गॉड, देवामध्ये तुमची झालेली निवड. आणि वचन हालेलुया. आमची जी सुवार्थ आहे ही पोकळ नाहीये, तुम्हाला पोकळ आश्वासने देणारे नाहीये. ब्रदर तुम्ही प्रार्थनेला या, तुम्हाला जेवायला मिळेल, तुमच्या घरात समृद्धी होईल, तुमचं जे घरातले प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील, ही अशी पोकळ नाहीये. जर काय वचन परत वाजते, आमची सुवार्थ केवळ शब्दाची नाहीये. आज लोक शब्दासाठी जगतात. ब्रदर तुम्ही 4 गोड शब्द बोला म्हणजे आम्हाला बरं वाटेल. दिवशी मी एक प्रचार ऐकत होतो, ब्रदर म्हणाले की आज काय झालं माहितीये का, आज लोकांनी आपली टेंडन्सी चेंज केली आहे, त्यांची एज्युकेशन टेंडन्सी चेंज केली आहे. मुलांना बाहेर सुद्धा मुलांच्या अंगाला कोणी हात लावायचा नाही, ही टेंडन्सी झाली आहे. तो सांगतो देवाचं वचन काय म्हणते नीतिसूत्रामध्ये, तू आपल्या मुलाला छडी मार. तो सांगतो का छडी मार? तो सांगतो मला आवडेल का माझ्या मुलाला मारायला? तो सांगतो छडी का मार? अशासाठी मार की त्याचा जीव तू नरकातून वाचवा. म्हणजे जर तो चुकीचा करत असेल
जर हा चुकीचा करत असेल तर ह्याची जबाबदारी आहे की ह्याला समजव, नाही समजत असेल तर छडी मार, अशासाठी की नरकात जाऊन ते दुःख एवढं मोठं असणार त्याच्यापेक्षा छडी मारणे चांगलं आहे. आता पप्पाला सांगू नको की पप्पा छडी नको मारू, छडी मारणे गरजेचं आहे अशासाठी की तुमचा मुलगा, तुम्ही सांगाल अरे मुलाला मारायची का, घरी आई बापानी मुलाला मारायची, आई बाप चुकत असतील तर मुलगा सांगतो आई बाप चुकतात ते, मुलाने आई बापाला छडी मारायची, मग छडी घेऊन फोडायचं नाही. असं वचनाची छडी, छडीने समजावा. काय समजत असेल तर छडीची, खरोखर छडीची गरज असेल तर छडी सुद्धा वापरा, कारण अशाने अधोलोकात जाणारा जीव तुम्ही वाचवाल. याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाहीये. कारण काय आहे, आमचे शब्द हे जर पोकळ असेल ना तर ह्याला काही अर्थ नाहीये. भाव बहिणींनो, आपण आले प्रार्थना केले गेले निघून, पोकळ काही नाहीये प्रार्थना. आज जर मी तुम्हाला सांगितलं भाव बहिणींनो प्रत्येकाने घरी जा आणि रात्री सगळ्यांनी गुडघे टेकून प्रार्थना करा, आणि तुम्ही याला ब्रदर सांगितलं खरं पण आता विसरलो, घरी अर्ध्या तासात विसरलो. काय सांगितलं ब्रदर तुम्ही, काय सांगितलं होतं, काय करायला सांगितलं रात्री, नाही आठवत नाही ब्रदर, काय सांगितलं होतं का तुम्ही करायला, अरे विसरले, अच्छा चला सांगितलं, आठवलं. रात्री गुडघे टेकून प्रार्थना का करतो ना ब्रदर, आज रविवारी रात्री आम्ही गुडघे टेकून केली, सोमवारी रात्री विसरले, अरे आजच्या रात्रीचं सांगितलं होतं फक्त. का माहिती आहे, आम्ही त्या गोष्टीला सिरियसली नाही घेत, आम्ही संतुष्ट, आम्ही आत्म्याचे भुकेले नाहीयेत, आम्ही शरीराचे भुकेले जास्त झालेलो आहोत. शरीराला कसं कम्फर्टेबल ठेवता येईल ह्याच्यासाठी विचार करतो. त्या दिवशी मी ऑफिसला जात होतो आणि रविवारची प्रार्थना संपल्यानंतर मी निघालो. शनिवारचा दिवसही टाईट गेलेला, रविवारची प्रार्थना झाली, प्रिचिंग झाला आणि मी निघालो होतो. आणि मी ऑफिसच्या इकडून अशा स्टेशनवरून उतरून असं चालत जात होतो आणि मला वाटलं प्रभू हे काय चाललंय, हे काय लाईफ आहे, आला गेला उठला सुटला ऑफिसला जायचं आहे. आणि आता पण सगळे लोक घरी आहेत मस्त, आणि मी दुपारचा 1:30 वाजता ट्रॅव्हल करून चाललोय कुठे, ऑफिसला, उन्हामध्ये चाललोय. आणि मी असं 2 मिनिटं अस्वस्थ झालो की प्रभू काय. दुसरा मनात विचार आला, तू देवाचे आभार मान की देवाने तुला हे दिलेलं आहे म्हणून तू चालला तरी आहे. जे लोक जॉब शोधत आहेत ना त्यांची परिस्थिती बघ, ते काही पण करायला तयार आहेत, पण काय पाहिजे, पैसा पाहिजे, कुटुंब चाललं पाहिजे. तुला देवाने दिलाय, त्याच्यामध्ये तुला दुःख, मेहनत करायला दुःख का वाटलं पाहिजे, मेहनत करायला माणसाला कधीही दुःख वाटलं पाहिजे नाही. मेहनत ही माणसाला करणेच आहे. कोणतीच गोष्ट बसून मिळत नाही. जर बसून मिळत असेल तर तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद नाही, तुमच्या पैशाला पण आशीर्वाद नाही. मेहनत करणाऱ्या पैशाला परमेश्वर आशीर्वाद देतो. तुम्ही मेहनत करा, कारण तुम्ही मेहनतीने कमावणारे आहात. तुम्ही कोणाच्या प्रतिफळावरती जगणारे नाही आहात. प्रतिफळावर जगणारे मुलं आज फुकट गेलेत, बरोबर की नाही. बापाने, आई बापाने भरपूर केलाय, मुलं भरमसाठ ते सोडत आहेत. जे मुलं मेहनत करतात ते देवाच्या मार्गात चालतात. त्यांना माहिती आहे की मेहनत केल्याने काय, मेहनतीला कष्ट लागतात, काय केल्याने करावं लागते. नाहीतर लोकांना काही नाहीये भाऊ बहिणींनो. आज आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असणे गरजेची आहे. आम्ही मेहनत करतो का, आम्ही मेहनतीला कंटाळा करतो का, आम्ही कंटाळणारे नसावे, आम्ही मेहनत करणारे असावे. जोपर्यंत आम्हाला पवित्र आत्मा आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत आम्ही गुडघे टेकून प्रार्थना करणारे असावे. मला वाटतं अरे प्रार्थना झाली, कधीतरी असं वाटते का मनामध्ये, प्रभू आता माझ्याकडे मोकळा वेळ आहे, मोकळा वेळ असला का मी अरे तुझं मनाचं स्टेटस वर चांगलं आहे, मस्त, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नाही ब्रदर नितीनने वचन टाकलंय, ओके वाचलं. परत अर्धा तास झालं का, काय करायचं, अच्छा स्टेटस परत बघतो, थांबा इंस्टाग्राम बघतो, इंस्टाग्राम, अच्छा ओके. वाया वेळ काय लागलेला आहे, माणसाला वेळ वाया घालवण्याची सवय लागलेली आहे. वेळेचा सदुपयोग करा, आत्म्याला संतुष्ट करा. वेळ मिळालेला आहे तर बायबल वाचा, वेळ मिळालेला आहे तर संदेश ऐका. कधी वाटतं का तुम्हाला की संदेश ऐकावा, कधी वाटते का की अरे मी यापासून संदेश ऐकतो. प्रचारकांची जबाबदारी आहे का की त्यांनी वचनासाठी प्रिपेअर करावं, काय प्रचारकांना जबाबदारी दिलेली आहे का, ब्रदर नितीन, ब्रदर जॉनी तुम्ही प्रचार, तुम्ही तुमचं प्रीचिंग आहे मग तुम्ही प्रिपरेशन करा, बाकी कोणी आपल्याला काय करतील ना, आपल्याला कशाला वचन वाचायची गरज आहे. काय तुम्ही स्वतः बसलात कधी
हे वचन आहे प्रभू, याच्यामध्ये तू काय म्हटलेलं आहे जरा आपण शोधूया. ह्याच्यामध्ये या वचनाला काय लिंक आहे प्रभू, तू संदेशामध्ये काय सांगितलं जर आपण शोधूया या वचनावरती. काय आपण करतो असं? जर आपण करत नसू ना भावा बहिणींनो, वी आर अ नॉमिनल ख्रिश्चन. वी आर कोण आहोत आपण? नॉमिनल ख्रिश्चन. आत्म्याला बिलकुल संतुष्ट करत नाहीये. हेटी राईटने हे काय केलं माहितीये भावा बहिणींनो, त्याच्या मुलाचं रिस्टोरेशन. कारण आत्म्याची भूक तिला माहिती होती, ती शरीराविषयी तिने बिलकुल कुरकुर केले नाही. अरे काय ब्रदर, तुम्ही माझ्या घरी जेवायला येता, एक ते माझ्या अख्ख्या दिवसाचं काम करून एवढ्याला पगार मिळतो, त्याच्यामध्ये पण तुम्ही माझ्या घरी ऍपल पाय चेरी पाय खायला येता आणि तुम्ही बी सगळ्यांना सांगता मला सिस्टर हेटी राईटच्या घरचं चेरी पाय आवडते, तर तुम्ही लोकांना इन्व्हिटेशन देता का ब्रदर? एक तर तुम्हाला केलं ना बस झालं. तिची नजर खाण्यापिण्यावरती नव्हती भावा, तिची नजर स्वर्गीय राज्याकडे लागली होती. तिला माहिती होतं की मला संदेष्टाकडून कशा प्रकारचं गिफ्ट मिळेल. हालेलुया. तिची नजर लागलेली होती की प्रभू, जर हा संदेश माझ्या घरात येत राहिला, जर हे वचन माझ्या कानावर पडत राहिलं, जर संदेशाचे शब्द माझ्या कानावर येत राहिले, तर प्रभू मला माहिती आहे की माझी गरज भागविणारा परमेश्वर तू आहे. हालेलुया. लाईफलाईन कोणाकडे आहे? मोबाईल मध्ये आहे का लाईफलाईन? लाईफलाईन आहे ना. लाईफलाईन वरती स्टोरीज येतात माहितीये तुम्हाला. लाईफलाईन वरती मुलांसाठी घरामध्ये लाईफलाईन वरती स्टोरीज ऐकवा. एक स्टोरी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यावरती, तुम्ही ऐका. स्टोरी आहे रॅबिटची. कशाची? ससा. सशाची स्टोरी अशी आहे की जो एक ससा होता तो आजारी झाला होता आणि आजारी झालेला घरामध्ये असल्यामुळे त्या लोकांना कळलं की घरात पाळलेला ससा होता की तो आजारी झालेला आहे. आणि तो आजारी झाला असल्यामुळे ना तो ससा जनरली खात असतो. तो 10 तासाच्या पेक्षा जास्त न खाता राहू शकत नाही, अशी त्याची टेंडन्सी असते. परंतु त्याची तब्येत एवढी बिघडली होती की तो काय खाऊ शकत नव्हता. आणि घरचे जे ब्रदर सिस्टर होते त्यांना फार दुःख झालं. अरे आपल्या सशाची तब्येत खराब झालेली आहे, काय करायचं? आणि एवढं त्यांना आठवलं की आपण एक काम करूया. रात्रीचं त्याच्यासमोर जेवण ठेवलं आणि ना त्यांनी आयपॅड वरती आपला 24/7 रेडिओ चालू केला आणि त्या रॅबिटला लावून त्याच्यासमोर ठेवून दिला, अशासाठी की प्रभू काहीतरी कार्य करेल. परंतु सिस्टर म्हणते माझ्यामध्ये इतका विश्वास नव्हता की प्रभू काय कार्य करेल. परंतु सकाळी जेव्हा आम्ही उठले तर बघितलं टेप चालू आहे आणि रॅबिट सुद्धा तिकडे व्यवस्थित बसलेला आहे. आणि मी गेल्यानंतर बघितलं तर रॅबिट मला चांगलं दिसत होतं. आणि थोड्या वेळात रॅबिट उठलं, जाऊन पॉटी वगैरे करून आलं आणि मग त्यांनी आपले खायला सुरुवात केली, जो खायला तयार नव्हता. कशामुळे झालं? केवळ संदेशाचा शब्द त्या प्राण्याच्या कानावरती पडला. प्राण्याचा संदेश त्यांनी सांगितला असेल, whosoever is listening this tape, God bless you. अरे त्या वेळेला सांगितलं असेल ना तिकडच्या लोकांना, नाही, जो कोणी ही टेप ऐकत आहे प्रभू त्याला आरोग्य देवो, प्रभू त्याला शांती देवो. ती वाणी, त्या वाणीने त्या सशाच्या पिलाला सुद्धा आरोग्य दिलं. तर तो काय तुम्हाला आणि आम्हाला देणार नाही का? तो तुमची आणि आमची गरज भागवणार नाही का? परंतु जर आम्ही डॉक्टरकडे गेलेच नाही तर आम्हाला आरोग्य कसं मिळणार? आम्ही जर संदेशाचा शब्दच ऐकला नाही तर संदेशाचे प्रतिफळ आम्हाला कसं मिळणार? आम्ही देहाला जर प्रभुत्व करू, आम्हाला सांगितलं वेळ आहे, मी फोन उचल, हा जयल तू काय करतो रे, हा चल आपण मस्त जेवायला जाऊ, हा चल गाडी काढून फिरू, चल झालं. हा ब्रदर अंदर काय करतो तुम्ही, कसं चाललंय तुमच्याला? वेळ फुकट मिळालाय म्हणून. पण वेळ मिळाला आहे, अच्छा चला मेडिटेशन करतो. प्रभू तुझं वचन असं असं म्हणते, पौलाने प्रभू असं म्हटलेलं आहे, वाचलं प्रभू, ह्याचा अर्थ काय आहे प्रभू? प्रभू मी थोडं शोधतो, बायबल मध्ये लिहून ठेवतो. हे वचन प्रेमाविषयी इकडे म्हटलेलं आहे, पवित्र आत्म्याविषयी इकडे म्हटलेलं आहे, आणखीन कुठे पवित्र आत्म्याविषयी जरा लिहिलंय, जरा शोधतो मी, जरा मी शोधते आणि लिहून ठेवते. प्रभू पवित्र आत्म्याविषयी असं असं इकडे म्हटलेलं आहे, हे इकडे इकडे. हे आपण एक्सरसाइज करतो का? नाही करत. का? कारण आपण आळशी झालेलो आहोत. संतुष्ट काय करतो? शरीराने आळशी झाले. आपल्याला बेडवरती आपण बसून प्रार्थना करण्याची सवय झालेली आहे, गुडघे टेकून प्रार्थना करण्याची सवय निघून गेलेली आहे. काही वेळेला न प्रार्थना करता सुद्धा झोप लागते. जाम बिकट परिस्थिती आहे, मग भयंकर बिकट परिस्थिती आहे. जर न प्रार्थना करता जर तुम्हाला झोप लागत असेल तर याच्यासारखी बिकट परिस्थिती नाही. समजा स्वतःला आवरा भावा बहिणींनो,
झोपू नका, झोपण्याचे दिवस निघून गेले. 5वं वचन वाचा बघा, प्रभू कुठे कसं नेतो ना कुठे. 5वं वचन वाचा. कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने पवित्र आत्म्यावर पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळवण्यात आली. सामर्थ्याने, द पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन. त्यानंतर काय आहे, होली स्पिरिट आणि पूर्ण निर्धाराने. इंग्लिश मध्ये काय म्हटलेलं आहे, पहिल्या अध्यायातलं 5वं वचन, Thessalonians 1:5. For our gospel came not unto you in word only, शब्दामध्ये आलेलं नाहीये, but also in power, आत्म्यात सामर्थ्यात आलेलं आहे, and in the Holy Ghost, पवित्र आत्म्यात आलेलं आहे, and in much assurance. assurance म्हणजे काय, खात्री. assurance आहे की हे मिळणारच. हालेलुया. जर पवित्र आत्म्यात आलेलं आहे तर तुम्हाला ही गोष्ट मिळणारच. कारण जर तुम्ही आत्म्यात मागा तर तुम्हाला आत्म्यात देण्यात येईल. आणि हे तुम्हाला ठाऊक आहे. म्हणून 6वं वचन म्हणते, हालेलुया. कधी, परत एकदा वाचा. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने, हालेलुया, रिजॉइस इन द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याच्या आनंदाने संकटामध्ये होतो. प्रभू काय घरामध्ये प्रॉब्लेम्स होते, काय प्रभू जीवनामध्ये प्रॉब्लेम्स होते, काय आरोग्यासाठी प्रभू मला मार होती, परंतु प्रभू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने वचन स्वीकारून, अरे बापरे, आमचे व प्रभूचे अनुकरण. म्हणजे काय कॉन्फिडन्स पौलामध्ये आहे भाऊ बहिणींनो. आता आमचे म्हणजे पाऊल स्वतःला उंच करतो काय, पवित्र आत्म्याला उंच करतोय. कारण त्याला ठाऊक आहे की त्याच्यामध्ये कोण आहे, पवित्र आत्मा वास करत आहे. तो पवित्र आत्म्याचं तुम्ही अनुकरण केल्यामुळे तुम्हाला जीवन मिळालेलं आहे. पवित्र आत्म्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात बदल आलेला आहे. आता तुमचा जो फोकस आहे ना, हा शरीराचा फोकस निघाला आणि आत्म्याचा फोकस आला. का, कारण आत्म्याचा फोकस आल्यामुळे तुम्हाला कळलं की शरीर इम्पॉर्टंट नाहीये. मग आपण ह्याच गोष्टीवरती फोकस करत आहोत की हाऊ टू प्लीज होली स्पिरिट, परमेश्वराच्या आत्म्याला संतुष्ट कसं करणे. फार संकटात असताना, देहाच्या संकटामध्ये असताना पवित्र आत्म्याने आमच्या आत्म्याला उभारी दिलेली आहे. म्हणून योग काय म्हणतो, आपल्या बायकोला काय म्हणाला, सगळं संपलं तेव्हा आता तू शिवी मार, आता तू वाईट बोल आणि काय कर, मरून जा. त्याचे शब्द काय होते, देवाकडून काय चांगलेच घ्यावे काय, वाईट घेऊ नये काय. कोणाचे शब्द आहेत, पवित्र आत्म्याचे शब्द आहेत. योबाच्या ठाई तो पवित्र आत्मा होता. त्यांनी जाणलं की जरी हे शरीर असलं तरी या शरीराला काही अर्थ नाहीये. हे आज नाही मेला, थोड्या दिवसांतर मरणार आहे. चांगलं जीवन असतं तरी मी मरणार होतो. मग आता बरोबर आहे की नाही, चांगलं जीवन असतं, मुलांचं सगळं चाललंय तसंच असतं. योग मेला असतं तर मेला असतं की नाही. आपल्या जीवनात चांगलं चालू आहे, मरण्याची जी वेळ आली तेव्हा मेलच असतो ना. मग आता मी परमेश्वराला का शिव्या घालू. त्याला ह्या गोष्टीची जाणवती की मला जे काही दिलं ते देवाने दिलं. माझ्याद्वारे तर मी स्वतः तर काहीच केलेलं नाहीये, मी काही डबल केलेलं नाही. तरी तुम्हीच ती स्टोरी सांगितली ना की डबल झालं, त्या माणसाने इन्व्हेस्ट केलं, इकडे झालं, मग तो त्या स्त्रीची जोडी, जॉन शेरिटची स्टोरी. जॉन शेरिटची स्टोरी काय होती भाऊ बहिणींनो, स्वतःला त्यांनी खाली केलं. कशा गोष्टीची विचार करण्याची गरज नाहीये, कारण देव जो आहे हा आमची काळजी घेणारा आहे. आम्हाला आत्म्याच्या विषयी, आम्हाला आत्म्याला संतुष्ट करणे गरजेचं आहे. आम्ही आत्म्याला संतुष्ट करत नाही, परंतु देहाला भूक लागली. प्रार्थनेला बसलाय ब्रदर, 11:30 झाले, 11:30 झाले. अरे बापरे, जेवण करण्याची वेळ झाली. ब्रदर बघून करता की नाही करता, अर्धा तास जेवलं ना, मग आता घरी जाऊन स्वयंपाक करायला वेळ लागतो का, मग जेवायला आणखीन एक तू अर्धा तास, 1 तास उशीर. लवकर संपवा ब्रदर, जास्त वेळ लावू नका. आम्ही अगोदर चर्चला जायचं तेव्हा 11:30 झाले. पास्टर लोक प्रीचिंग करतायत, पुढे माणूस मागा बघायला लागला. सांगा पप्पाला, सांगा तर मेसेज कमी करायला. 11:30 झाले, प्रार्थना चालू केली, संपत नाही म्हणजे काय, पप्पा चाललाय बस, पास्टर प्रीचिंग करत चाललाय, मग खून करायला लागायची. लक्ष द्या, 11:15 झाले, आता बंद करायची वेळ झाली. हा हा हा
माहिती बघितलं. अच्छा बघितलं, हा. आणखीन अर्धा तास घेतला. लोक सांगतात, अरे बघितलाय का नाही तुम्ही? बघितलाय. वचनाचा आत्मा चालू आहे ना, तोपर्यंत घ्या. आज तुम्हाला मी इथे अर्धा तास वचन जास्त ऐकलं आणि पोटात दुखलं नाही पाहिजे. अख्खा आठवडा तुम्ही कायच ऐकत नाही, मस्त टायमावरती मस्त पोट भरून जेवता वेळेप्रमाणे. अर्धा तास वचन ऐकलं जास्त, पोटात जी भूक लागते ना, अशी कधी लागत नाही, ती रविवारीच लागते. का? कारण शरीराला खुश करायचं आहे, संतुष्ट आत्मेने नाहीये. जर आत्मेने संतुष्ट असाल ना, तर तुम्ही रात्रीची झोप पण तुमची खराब होती. तुम्हाला वाटते की प्रभू आज माझ्या तुझ्यापासून काहीतरी पाहिजे. आज आपण एवढे रिलॅक्स झालेला आहोत ना. त्या दिवशी मी यांना सोडलं आणि मी घरी जाताना स्नेहलला बोललो, आपण सिरियस लिटरली आहोत का या गोष्टीविषयी की प्रभू येणार आहे? कुठेतरी आपल्यामध्ये ना गांभीर्य हरवलेलं वाटते. मला असं वाटायला लागलं की आयतर आम्हाला समजत नाहीये की प्रभूचं येणं हे जवळ आहे, किंवा आम्ही जगात गेलेलो आहोत. दोघांपैकी काहीतरी एक आहे. देवाच्या वचनाला हलक्या धरलंय. मी त्या दिवशी 2 गोष्टी सांगितल्या. काय सांगितल्या? पोपचं रेजिग्नेशन आणि लॉस एंजेलसची सिच्युएशन. डूम्सडे कोण बोलला? हा मला बोलला की डूम्सडे फिश परत सापडलेला आहे. कुठे? लॉस एंजेलसला. डूम्सडे फिशची स्टोरीच ही आहे की जिकडे ते मिळते तिकडे भूकंपाची शक्यता फार जोरात असते. पोपचं रेजिग्नेशन हातावरती आहे. गाझावरती इस्रायलचा हल्ला चालू आहे. वेस्टची भिंत त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे. वेस्ट टू ईस्ट करायला त्यांना काही वेळ लागणार नाही. चौथी गोष्ट काय आहे? रेड आयफर. ही सुद्धा आलेली आहे, न्यूजवरती आहे. मी स्वतःहून काय प्रत्यक्षात जाऊन कोणीच बघितलेली नाहीये. न्यूजवरती आहे की इस्रायलमध्ये रेड आयफर येऊन पोहोचलेली आहे. रेड आयफर काय आहे? अर्पणासाठी सिद्ध केलेलं बलिदान, ज्याच्यावरती एकही कोणत्याही त्याचा डाग धब्बा नसावा. किती वर्षामध्ये एक रेड आयफर आले होते, परंतु त्याच्या शरीरावरती एक व्हाईट कलरचा डॉट मिळाल्यामुळे रद्द झालं. दिस इज नॉट करेक्ट वन. आणखीन एक मला तुम्हाला गोष्ट सांगू द्या. मला फार दुःख झालं आणि मी आता सगळ्यांना ही गोष्ट सांगत आहे. देवाच्या तुम्हाला कोणी, मला गोष्ट सांगू द्या की तुम्हाला फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला कोणी मेलेली कोंबडी आणून दिली तर तुम्ही मेलेल्या कोंबडीचं जेवण कराल का? हो की नाही? जोराने उत्तर द्या. कराल? लंगडा बकरा आणून दिला तर तुम्ही त्याचं जेवण करून खाल का? नाही खाणार. मग देवाच्या मंदिरात देवाला फाटलेली नोट चढवणं हे किती बरोबर आहे, जी दुकानदार पण घेणार नाही? ही किती डिझर्वेबल आहे? मी आज नोट नाही आणली, मला फार दुःख झालं ती गोष्ट बघून. देवाला फाटलेली नोट कोणीतरी आपल्यापैकी चढवलेली आहे. फाटलेली, अक्षरशः फाटलेली नोट, होल पडलेली नोट आम्ही देवाच्या मंदिरात टाकतो. भिकारी आहे का देव? की आम्ही देवाला अशी भिकारी पण ही नोट घेणार नाही. तो सांगेल काय नोट चढवली, काय नोट देतोय? गांभीर्य बिलकुल आपल्याला निघालेलं आहे का? आम्हाला आत्म्याची थोडीशी चणक पण नाहीये की आम्ही काय प्रभूला अर्पण करत आहोत. देवाच्या वेदीवरती वचन म्हणते की देवाच्या वेदीवरती तुम्ही काय मोडका एडका अर्पण करता काय? वचन म्हणते की नाही म्हणते? त्या दिवशी टाईट बद्दल आम्ही पाहिलं, अर्पणाविषयी पण बघूया, कारण हे आलं लिंकेज झालं काहीतरी. जेव्हा ब्रदरांनी प्रचार केला तेव्हा मी समजलं प्रभू काहीतरी लिंकेज झालेला आहे. रविवारी माझ्या हातात नोट सापडली, शुक्रवारी ब्रदरनी टाईट मध्ये सांगितलं की टाईट आहे. अर्पणाविषयी सुद्धा आम्हाला गांभीर्य असणं गरजेचं आहे. अशी फाटकी नोट प्रभूच्या मंदिरात आणून त्याच्यापेक्षा देऊच नका. जर तुम्हाला फाटकी द्यायची असेल त्याच्यापेक्षा देऊच नका. द्या तर चांगलं द्या. तुम्ही प्रभूला वेळ द्या तर तो चांगला द्या. 100% प्रभूचा द्या. मिक्स करून नका देऊ. ह्याचा पण त्याचा पण वेळ मिक्स करून देऊ नका. पवित्र आत्म्याला संतुष्ट करणे भाव-बहिणींनो आज गरज आहे. आज आम्हाला देवाच्या येण्याविषयी गांभीर्य नसेल ना तर तुम्हाला कापरी फुटत नाही अद्याप. आम्हाला कापरी फुटली पाहिजे. प्रभू हे सगळं होतंय, येणं जवळ येऊन ठेपलेलं आहे. आज आम्ही सकाळी उठून आम्ही ते वार्ता करत होतो, खरोखर वेळ संपलेली आहे. गांभीर्य समजून घ्या या गोष्टीविषयी. आजही जर तुम्हाला समजत नसेल की प्रभूची येण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे, सगळं काही जसं संदेश त्यांनी सांगितलेलं झालेलं आहे आणि आम्ही अद्यापही मूर्ख कुमारिकेपेक्षा जर खाली आहोत तर आमची फार बिकट वाईट परिस्थिती आहे. भाऊ क्षमा करा, सांगताना मला लाज वाटते, परंतु ही गोष्ट आम्हाला समजणे गरजेचं आहे.
अर्पण तयार झालेलं आहे. देव परराष्ट्राकडून इस्रायलकडे जाण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे आणि आम्ही झोपलेलो जर असू तर आमच्यापेक्षा बिकट परिस्थिती कोणाचीच नसणार भावाबहिणींनो. स्वतःला हलवा आणि जागे व्हा. ही परिस्थिती झोपण्याची नाहीये. ही परिस्थिती, हा कसा झोपला? ही परिस्थिती काय झोपण्याची आहे का? घरी झोपला नाही का रात्री? मग ही परिस्थिती आम्हाला स्वतःला देवाच्या वचनामध्ये जाऊन शोधण्याची आहे भावाबहिणींनो. आज देवाचं येणं असं आहे, असं जसं काय सांगतात दारावरती लग्न येऊन ठेपलेलं आहे. काय सांगतात नवऱ्याला, बायकोला काय सांगतात, नवरीला काय सांगतात, आता कुठे जाऊ नको, कुठे काय वाईट होईल, अनुचित प्रकार होईल म्हणून कुठे जाऊ नको, घरात राहा, कारण लग्नाचा दिवस येऊन ठेपलेला आहे. भाऊ-बहिणींनो, देवाच्या येण्याचा दिवस येऊन ठेपलेला आहे. वधूने देवाच्या वचनाच्या बाहेर जाता कामा नये, कारण शिटी पण पडलेली, अनाउन्समेंट झालेली आहे. तर ट्रम्पेट ऑलरेडी फुंकलेला आहे संदेशाच्या द्वारे. आता तो पूर्णत्वास येण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. सगळं आपल्या जागेवरती स्थिर आहे. कदाचित तुमच्यामुळे पण थांबलं असेल, आमच्यामुळे थांबलं असेल, आम्ही परफेक्शन मध्ये येतो नसो म्हणून. परंतु तुम्ही सांगाल आम्ही आरामात बसलेलो आहोत. आणि तुम्हाला जर मनात असं वाटत नाही की प्रभू रॅप्चर जर चुकलं तर, ह्या गोष्टीचं जर गांभीर्य तुम्हाला लागत नसेल ना, देन बिकट परिस्थिती आहे. रॅप्चर जर चुकला तर तुमच्या आणि आमच्यासारखी दयनीय अवस्था ह्या जगात कोणाचीच नसणार. वचन माहिती असून काय वचन म्हणते, त्या वचनाला डोळे झाक करण्यासारखी आम्ही परिस्थिती केलेली आहे. आणि काय केलेलं आहे, माहिती आहे की देवाचं येणं आहे, माहिती आहे की संदेश त्यांनी सगळ्या संदेश प्रोफेसी सांगितलेलं आहे, परंतु आम्ही लक्ष नाही दिलं. का होईल ना, प्रभू येणार होता, बोलला होता, आलाय कुठे? 60 वर्ष होऊन गेले संदेशला बोलून, आला का? 62 वर्ष झाली 1963 नंतर प्रॉफिट देवाचं व्हिजिटेशन मध्ये. काय फरक आम्हाला, काय फरक पडला? सांगत होते 2010-12 येईल, त्याच्यानंतर पृथ्वी वेडी होईल. काय झालं? आम्ही तर आता पण प्रार्थना करतोय, अद्याप 100-120 वर्ष निघालेत काय? जसे नोहाच्या दिवसात झाले आणि जसे लोटाच्या दिवसात झाले, हे 2 दिवस एकत्र करा, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात होईल. नोहाला किती वेळ दिला होता? किती वेळ दिला होता सांगा मला? 120 वर्ष, बरोबर की नाही? ब्रदर ब्रॅनम कधी जन्माला आले? कधी आले? बरोबर आहे, 1909 ला. आम्हाला माहितीच नाहीये काय संदेश विषयी. मला कधी कधी वाईट वाटतं या गोष्टीचं. आम्हाला संदेश विषयी माहितीच नाही. का माहिती का? आम्ही ऐकतच नाही. आम्ही स्टेटस वाचतो लोकांचे, पण आम्ही ना मेसेज वाचत नाही. 1909 ला ब्रदर ब्रॅनम जन्माला आले. कधी आले? 1909. आज वर्ष काय चालू आहे? 2025. म्हणजे किती वर्ष झाली? ऑलमोस्ट 115 वर्ष, 115 वर्ष, 116 वर्ष झाली. 120 वर्ष व्हायला अंदाज सांगतो मी, अंदाज. ओके, जसं प्रेषित कृत्यात पहिला अध्याय 7वं वचन सांगितलेलं आहे की देवाचं येणं जाणणं तुमच्याकडे नाही. वाचते तर मी फक्त वचन वाचतो, फक्त असंच सांगतो. काय वचन सांगते? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही. आपल्याकडे नाही. प्रभू कधी येणार हा काळ, परंतु अंदाज सांगतो. जसे नोहाच्या दिवसात झालं, 120 वर्ष संदेश प्रचार करण्यात आला, आणि जसे लोटाच्या दिवसात झाला, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात होईल. 2 दिवस एक करून एक होईल. 1909 ला प्रकाश आला, 7व्या लाओदिसीय कलिसियाची अनाउन्समेंट झाली, संदेश प्रस्थापित झाला, त्या घरामध्ये प्रकाश आला आणि विंडिकेट झाला की हा देवाचा निवडलेला सेवक आहे. ओहियो रिव्हर वरती 1933 ला ओहियो रिव्हर वरती आला. जसा पहिल्या येण्यासमोर येशू ख्रिस्ताच्या येण्यासमोर जसा एलिया होता, तसं दुसऱ्या येण्यासमोर योहान होता, तसे दुसऱ्या येण्यासाठी मी तुला निवडलेला आहे. 1933 ला अनाउन्समेंट झाली, डिक्लेअर झाला. त्या प्रॉफिटनी सांगितलं की शेवटचं जे युग असेल हे सगळ्या युगामध्ये स्मॉलेस्ट एज असेल. लक्ष द्या या गोष्टी. शेवटचं जे युग असेल हे 7 युगामधलं सगळ्यात शेवटचे युग असेल. आता हे 7व्या युगाला संपण्यासाठी 1 वर्ष फक्त बाकी आहे कॅल्क्युलेशन प्रमाणे.
आता आम्हाला माहिती नाही, नोहाचे दिवस काढले 4 वर्ष आहेत, स्मॉलेस्ट युग केलं तर 1 वर्ष आहे, ही रेड आयफर येऊन पोचलेली आहे, म्हणजे 1च दिवस बाकी आहे, 24 तास बाकी आहेत. आपल्याला ना माहिती इस्रायलमध्ये कधी त्यांचा प्लान चाललेला असेल मंदिर उभारण्यासाठी, खटाखट खाट 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 मंदिर उभारतील, अर्पण करतील, अख्ख्या दुनियाला हादरून लावतील. कालचं परवा दिवशीचं ट्रम्पचं सेलेन्स्की त्याच्याबरोबरच्या भाषणामध्ये तो त्याला म्हणाला की तू तिसऱ्या महायुद्धाला पेटवत आहेस, म्हणजे महायुद्धाची 3ऱ्या महायुद्धाची आग कुठेतरी लागलेली आहे. प्रॉफिटने सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपापल्या जागेवरती उभ्या आहेत. ह्या वेळेला देवाची वधू आपल्या जागेवरती उभी आहे की नाही हे पाहण्याची वेळ येऊन चुकलेली आहे. काय आम्ही आहोत का रेडी? आज जर प्रभूचं येणं झालं तर आम्ही आहोत का की स्वर्गीय राज्यात जाण्यासाठी? आम्ही आहोत का की आम्ही प्रभू बरोबर जाऊ ह्यासाठी आम्ही रेडी आहोत की आम्हाला मस्तपैकी झोप लागते? हे आम्हाला पाहणे गरजेचं आहे. या गोष्टीवरती विचार करा. आज हा विषय मी तुमच्या हाती इथून सोडून देतो. प्लीज टू द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी घरी जाऊन संध्याकाळी गुडघे टेकून प्रार्थना करा. मोबाईल स्विच ऑफ करा का आणि मग प्रार्थनेला बसा. मोबाईल घेऊन प्रार्थनेला बसू नका. मोबाईल स्विच ऑफ करा आणि प्रार्थनेला बसा, गुडघे टेकून बसा. थोडा गुडघे दुखायला पण लागतील, असं करा, परत बसा आणि प्रार्थना करा. प्रभूला सांगा तुझ्या पवित्र आत्म्याला संतुष्ट करावे म्हणून तू प्रभू तुम्हाला सहाय्य कर, अशासाठी की मी तुझ्या स्वर्गीय राज्यात कसंही करून पोहोचावा. फार गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाने या गोष्टीकडे लक्ष द्या. मला वाटते भरपूर बाकी आहे, भरपूर बाकी आहे. जसं प्रभू सहाय्य करो पुढच्या दिवसामध्ये जसं मिळेल तसे आपण ह्या गोष्टीवरती पाहूया. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. एक शेवटचं वाच फक्त एक पॅराग्राफ वाचतो. प्रॉफिट म्हणतात रेव्हेलेशन चॅप्टर 4 मध्ये म्हणतात देयर इज अ शेकिंग गोइंग ऑन दॅट पीपल अँड डोंट नो नथिंग अबाउट इट. हलवणं चालू झालेलं आहे आणि लोकांना माहिती नाहीये की हलवणं होतंय. वेन जीसस कम, जेव्हा येशू आला, ही नेव्हर रिप्रेझेंटेड हिमसेल्फ अमॉंग द बिग हाईज. जेव्हा येशू आला तेव्हा त्यांनी मोठ्या लोकांमध्ये स्वतःला प्रकट नाही केलं. ही कम टू हिज ओन, तो आपल्या निवडलेल्या स्वकीयांकडे आला. ही कम टू दोज हू वर लुकिंग फॉर हिम, तो त्यांच्याकडे झाला जी त्याची वाट बघत होते. हालेलुया. जेव्हा 3 हेर नाही का म्हणतो आपण त्याला, मांडलिक जे होते, जे शोधत गेले त्यांनाच तो मिळाला. बाकी लोकांनी ऐकलेला होता की राजा जन्माला येणार, परंतु कोणाला मिळाला? 3 मांडलिक जे गेले आणि त्यांनी काय सांगितलं? राजा जन्माला आलेला आहे. हालेलुया. वर लुकिंग फॉर हिम, देयर इज वेअर द शेकिंग कम. इकडे हालचाल आलवणार आहे. अरे ह्यांना कसं झालं माहिती पडलं. दॅट्स वेअर ही डज टुडे, तसंच तो आज करत आहे. हालेलुया. द होली स्पिरिट कम टू दोज हू गॉड हॅज कॉल्ड. पवित्र आत्मा केवळ त्यांच्याकडे असणार आहे ज्यांना देवानी बोलावलेलं आहे. देयर इज ग्रेट शेकिंग अमॉंग द इलेक्ट. जे निवडलेले आहेत ते आज हलवले जातील. आज जर तुम्ही आजच्या वचनाने जर हलवले जात असाल ना, स्वतःची प्रतिमा चालत असाल ना की प्रभू खरोखर आम्हाला प्रार्थनेमध्ये वाढणे गरजेचं आहे, खरोखर प्रभू आम्हाला गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करणे गरजेचं आहे, खरोखर प्रभू आम्हाला पवित्र आत्मेला कनेक्ट होणे गरजेचं आहे. जर होत असेल देन यू आर रिअली अन इलेक्टेड वन. परंतु जर तुम्ही हलवले जात नसाल, एवढं वचन सांगून सुद्धा जर तुम्हाला बाकी काही मनात विचार असेल तर यू आर नॉट द इलेक्टेड वन. तुम्ही स्वतःची चॉईस तुम्हीच करून घ्या. The elect, the great, the powerful things are going on, but the world knows nothing about it. जगाला माहिती नाहीये की इस्रायल आपली स्थापना करण्यासाठी जात आहे. जगाला माहिती नाहीये की इस्रायलमध्ये रेड आयफर येत आहे. जगाला माहिती नाहीये की वर्ल्ड वॉर 3 अगोदर ब्राईड उचलली जाणार आहे. हे जगाला काहीच माहिती नाहीये. रेड आयफर होण्या अगोदर, अर्पण होण्या अगोदर वधूचं उचललं जाणार आहे, हे जगाला माहिती नाहीये. हे केवळ देवानी संदेश त्याच्याद्वारे वधूला सांगितलेलं आहे की मी येईल व तुम्हाला घेऊन जाईल. काय तुम्ही आनंदित आहात? तो येऊन आपल्याला घेऊन जाणार आहे. वा वलिनो, काय आमची जाण्याची तयारी आहे? काय आमची जाण्याची तयारी आहे की प्रभूकडे जाण्याची तयारी आहे? प्रॉफिट सांगते, दे थिंक
at all the big flowery stuff and the worldwide broadcast and televisions and $1 million buildings and everything. That's a thing that's great, going great. या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी चालू आहे. That's a foolish to the sight of God. देवाच्या समोर हे सगळं मूर्खपणाचं आहे. God don't look at big things. देव मोठ्या मोठ्या गोष्टीकडे पाहत नाही. When man calls foolish, God calls great. देव मनुष्य ज्या गोष्टीला मूर्ख म्हणतो, काय कामाच्या नाहीत, काय पवित्र आत्म्याविषयी म्हणता, देव सांगतो हे फार गरजेचं आहे. And when man called great, God calls foolish. It pleased him. हे त्याला संतुष्ट करते through the foolishness of preaching to save those which were lost. जे हरवलेले आहे त्यांना शोधण्यासाठी देवाचं वचन कार्य करते. मी तुम्हाला सांगितलं तसं संदेष्टा होता. संदेष्टा समोर 2 हँडिकॅप आल्या. एकीने विश्वास ठेवला की मला हँडिकॅप नाही राहायचं, मला आरोग्य पाहिजे. दुसऱ्याच्या मनात विचार असा आला, अरे पण मी हँडिकॅप आहे, आरोग्य मिळेल, चांगली गोष्ट आहे, पण माझं पेन्शन बंद होईल. पेन्शनमुळे तिने आपलं स्वतःच आरोग्य हरवलं. फिजिकल थिंग बघितली की माझी गरज भागता येणार, आत्म्याला बघणे गरजेचं होतं. आज आमच्यासाठी फार गरजेचं आहे की आम्ही काय करावं. जर आम्ही ह्या गोष्टीकडे पाहत नसू तर आम्ही खरोखर गांभीर्य नाहीये. भाऊ बहिणीनं स्वतःला हलवा, प्रार्थनेमध्ये वाढा, अशासाठी की प्रभू तुम्हा सर्वांशी बोलू. काय तुमची इच्छा आहे, कृपा करून ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. ही पवित्र आत्म्याच्या गोष्टी आहेत. जर तुम्ही देवाला संतुष्ट नाही करत असाल तर भाऊ बहिणींनो काहीही फायदा नाहीये. मी काल देवाचे आभार मानतो. मी प्रिपरेशनला बसलो होतो संध्याकाळच्या वेळेला आणि प्रिपरेशन करत असताना पवित्र आत्म्याशी वाचत होतो. माझ्यामध्ये लिटरली असं कापरी येते तशी माझी कापरी आली की प्रभू खरोखर पवित्र आत्म्याची उपस्थिती किती गरजेची आहे. आणि आम्ही फॅमिली प्रेयरला बसलो. फॅमिली अल्टर 1 उघडलं आणि सिस्टर हेटी राईट विषयी जे आता मी वाचला तो पॅरेग्राफ त्याच्यामध्ये होता आणि तो मला फार स्पर्श झाला की प्रभू सगळं कनेक्टिंग द डॉट्स मध्ये सांगत आहे की आम्हाला आत्म्याला पवित्र आत्म्याला संतुष्ट कसं करावं हे गरजेचं आहे. हे आम्हाला समजणे गरजेचं आहे. कारण जर आम्ही समजत नसू तर आमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आम्ही फक्त वाचत आहोत. आम्ही वाचणारे नसावे, वागणारे असावे देवाच्या वचनाप्रमाणे. आमेन. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आपण आपल्या मना प्रार्थनेसाठी खाली झोपते मध्ये ब्रदर जॉनीला विनंती करीन की प्रार्थना करतील. वचनातून बाबा आम्ही समजून घ्यावे आणि ऐकावे. बाबा वचनाचं गांभीर्य काय आहे केवळ आम्ही केवळ आम्ही प्रार्थना येतो या गोष्टीवर संतुष्ट न होता परमेश्वरा म्हणजे बाबा तब्येत चांगली राहावी म्हणून आपण डेली एक्सरसाइज करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे बाबा परमेश्वरा रोज पवित्र आत्मा मिळवणे त्याच्या बाबा वितरीकरण होणे फार गरजेचं आहे. बाबा वचनाबद्दल बाबा आम्ही स्वतः बघतो वेगळं आणि बाबा आमची कृती आहे वेगळं. Yes, Lord. होय प्रभू. बाबा परमेश्वर आमची फिजिकल परिस्थिती आणि आमची आर्थिक परिस्थिती या दोन्ही गोष्टी बाबा एकत्र होत नाही. Yes, Lord. बाबा कुठेतरी आज आमच्यामध्ये सिरियसनेस नाही आहे बाबा. होय प्रभू. आम्ही स्वप्न बघतो जगाची आणि दुसरा साईड आम्ही म्हणतो की या जगाचा नाश होणार आणि बाबा पैशाकडे आमचा लोभ आहे. तर जगाचा नाश होणार तर पैशाचा पण नाश होणार ही गोष्ट आम्हाला कळत नाही. होय प्रभू. संपत्तीचा पण नाश होणार ही गोष्ट आम्हाला कळत नाही. ज्या आजूबाजूला बाबा शेजाऱ्यांच्या जोडीला बाबा आम्ही गोडगोड करून त्यांच्यामध्ये वार्तेमध्ये नक्ष करतो त्या सर्वांमध्ये त्यांचा पण नाश होणार आहे आणि त्यांच्यामध्ये जर आम्ही गुंतलो तर आमचा पण नाश होणार आहे. म्हणूनच बाबा आम्ही तुझ्या वचनाकडे लक्ष देत नाही बाबा. बाबा ज्याप्रमाणे सांगितलं की वेळ मिळाला तर आम्ही वचनाकडे लक्ष देतो का तर आम्ही मोबाईलकडे लक्ष देतो आणि वेळ वाया घालवतो. बाबा परमेश्वर आहे असं नाही आम्ही वेळ वाया घालवत नाही तर मोबाईल आम्हाला वाया घालवत आहे बाबा. Yes, Lord. Yes, Lord. त्यामुळे बाबा आमचे नक्क डोळे उघडावे बाबा. Jesus. आणि बाबा प्रभू परमेश्वरा तुझ्याकडे सदैव आमची तर लावून नजर लागावी बाबा. म्हणून तू आमच्याकडे विशेष सहाय्य करून बाबा प्रभू परमेश्वरा सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या असतील तर बाबा आम्ही नाशाकडे जातो. कारण बाबा तुझा रस्ता एकदम सकला आहे बाबा. Yes, Lord. एकदम अरुंद आहे बाबा आणि तिथे जाणं एकदम बाबा खूप म्हणजे खूप जिगरीचं
कार्य आहे बाबा. त्याप्रमाणे बाबा शत्रू गोटात जाऊन बाबा खबर करणे, त्याप्रमाणे बाबा आम्हाला तसं स्वतःला एकदम सावरून बाबा कुठे एक चूक देखील झाली पाहिजे नाही बाबा. हो, हो, प्रभू. अरुंद रस्त्यावर आम्हाला चालत जाणे नाही. जर अशा अरुंद रस्त्यावर आम्हाला चालत जाणे तर आम्ही बिनधास्त कसे राहू शकतो हो हो प्रभू. बाबा. परमेश्वर आम्ही झोपलेले कसे राहू शकतो, आम्ही Yes, कसे Lord. राहू शकतो, आम्ही दुनियामध्ये आणि या गप्पागोष्टीमध्ये कसे राहू शकतो बाबा. Yes, Lord. तर बाबा आज आम्हाला जर रेड हायपरची वार्ता कळलेली आहे बाबा, तर ज्या देशावर शांतीचा बोज आहे, शांती दूत म्हणून ते सगळ्या ठिकाणी सेना पाठवत आहे, तो जर प्रेसिडेंट सांगतोय की तिसरं महायुद्ध जवळ ठेवलेलं आहे बाबा, आणि न्यूज ऐकून बाबा आम्ही कसं काय बाबा चूक राहू शकतो? होय, प्रभू. तर ऐकली नाही म्हणजेच बाबा परमेश्वरा आमची परिस्थिती कुठे खालावली आहे बाबा. कुठेतरी बाबा आम्ही कमी पडत आहोत. Yes, Lord. कुठेतरी आम्हाला चार्ज करणे आहे बाबा. Yes, कुठेतरी Lord. आम्हाला आमची बॅटरी चार्ज करणे आहे, जेणेकरून जो पिकअप हवा आहे तो पिकअप मिळावा बाबा. होय, प्रभू. म्हणून आम्ही प्रत्येक जण तुझ्याकडे आम्हाला Jesus. दयाळू कर बाबा. आमची विचारशक्ती, आमची पाहण्याची शक्ती, आमची बाबा बघण्याची शक्ती सगळं काही पांगून जावी बाबा. Yes, Lord. केवळ आणि केवळ बाबा जीसस येणार आहे आणि आम्हाला घेऊन जाणार आहे. हाच आनंद आमच्या जीवनात Hallelujah. Oh, hallelujah. Jesus. Yes, Lord. तुझेच बेधरीन सर्वदा, तू मला शुद्ध कर. तुझेच नियमशास्त्र पूर्ण आहे, माझ्या जीवास सुधारण्या. तुझेच बेधरी सर्वदा, तू मला शुद्ध कर. तुझेच नियमशास्त्र पूर्ण माझ्या जीवास सुधारण्या. माझ्या देवा तुझ्या नावाने आशीर्वादित मला कर. तुझ्या नावाने ढळणार नाही, सामर्थ्याने पवित्र कर. माझ्या देवा तुझ्या नावाने आशीर्वादित मला कर.